लगेचच आपला कार्यक्रम सुरू होत आहे. मागे उभे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी जागेवर बसून घ्यावं आणि प्रत्येक वेळेला आपण आवाहन करतो तसंच याही कार्यक्रमाच्या आधी सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपला मोबाईल सायलेंटवर जरूर ठेवावा. त्यासाठी लागेल तर थोडा वेळ घेतो मी, कारण कार्यक्रम सुरू झाल्यावर रिंग वाजतात, फोन येतात आणि या कार्यक्रमाचा रसभंग होऊ शकतो. तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की फोन आपले सायलेंटवर ठेवावे. धन्यवाद. नमस्कार. स्नेहालय अहमदनगर आणि स्नेहाधार पुणे टीम यांच्या वतीने आजचे प्रमुख पाहुणे अभिनेते श्री सयाजी शिंदे, आजच्या सत्कारार्थी नंदाताई बराटे आणि उज्ज्वलाताई बागावडे, तसेच आमच्या स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, आमचे देणगीदार आणि स्नेहालयवर प्रेम करणारे उपस्थित मान्यवर आणि रसिक हो, मी विवेक नारळकर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आजचा स्नेहाधार गौरव पुरस्कार हा आमच्या पुणे टीमकडनं दरवर्षीच आयोजित केला जातो. त्याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सहकारी गौरीताई पाळंदे यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील उपस्थितांचे मी गौरी पाळंदे, सहसंचालिका स्नेहाधार पुणे, आजच्या स्नेहाधार गौरव पुरस्कारात आपलं स्वागत करते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्नेहालय अहमदनगर आणि स्नेहाधार पुणे याविषयी माहिती असेल, पण नव्याने जोडल्या गेलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच संस्थेच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी प्रथम स्नेहालय आणि स्नेहाधार या विषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. प्रचंड मोठं काम असणाऱ्या स्नेहालयाची माहिती थोडक्यात करून देणं ही तर अवघडच गोष्ट आहे. सुमारे 32-33 वर्षापूर्वी अहमदनगर येथे माननीय डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी निराधार महिलांसाठी आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्य सुरू केले. त्यावेळी त्यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे स्नेहालय. महिला व मुलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अविरत काम करणाऱ्या संस्थेचा विस्तार आता खूपच मोठा झाला आहे. सुमारे 25 प्रकल्प या संस्थेमार्फत चालवले जातात, जसे की बालकांचे निवासी पुनर्वसन संकुल, संकटग्रस्त बालकांना मदत करणारी चाइल्डलाईन, HIV बाधितांसाठीचे देशातील सर्वात मोठे रुग्णालय, स्नेहांकुर प्रकल्प आणि दत्तक विधान केंद्र असे अनेक प्रकल्प आहेत. पुण्यातील स्नेहाधार हा यापैकीच एक प्रकल्प. वंचित पीडित, अत्याचारित, अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी काम करणारा हा प्रकल्प 8 मार्च 2016 रोजी पुणे येथे सुरू झाला. या प्रकल्पाचे ऑफिस शनिवार पेठे येथे असून संकुल म्हणजे महिलांसाठीचे निवारागृह कात्रज जवळील आंबेगाव येथे आहे. श्रीयुत गजानन देसाई आणि त्यांच्या पत्नी सौ सुजाता देसाई यांनी त्यांच्या डॉक्टर मुलीच्या स्मरणार्थ कात्रज जवळ आंबेगाव येथे एक प्लॉट संस्थेला दान केला. त्यावर 3 मजली इमारत उभी राहिली, ती म्हणजेच संकुलची इमारत. या ठिकाणी एका वेळेला साधारण 20 ते 22 गरजू महिलांना निवारा मिळू शकतो. निराधार, संकटात सापडलेल्या महिलांना सर्वतोपरी मदत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर अडचणीत सापडलेल्या महिलांना समुपदेशन करून योग्य सल्ला देण्याचे काम शनिवार पेठ येथील ऑफिसमध्ये चालते. वंचित पीडित महिलांबरोबरच अलीकडच्या 2 वर्षात आणखीन 2 प्रकारच्या समस्यांमध्ये अडकलेल्या महिलांना त्यांच्या पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने संकुल येथे निवारा दिला जातो. मनोरुग्णालयातून बऱ्या झालेल्या महिला तसेच कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या महिला यांना त्यांचे नातेवाईक सहजपणे स्वीकारायला तयार होत नाहीत. काही वेळा अशा महिला बराच काळ घरापासून दूर राहिल्यामुळे घरी परत जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतात. अशा वेळी या महिलांचे तसेच त्यांच्या घरातील व्यक्तींचे समुपदेशन करून त्या महिलांना
दोन्हीकडील त्या महिलांची व त्यांच्या नातेवाईकांची दोघांची मानसिक तयारी होईपर्यंत अशा महिलांना स्नेहाधारच्या संकुल येथे निवारा दिला जातो. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच वैद्यकीय मदत, कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, रोजगार प्रशिक्षण या गोष्टी मोफत पुरवण्यात येतात. स्नेहाधार प्रकल्पाअंतर्गत सुमारे 20 स्वयंसेवक म्हणजे व्हॉलेंटियर्स स्वतःचा व्यवसाय आणि नोकरी सांभाळून संस्थेसाठी आपला वेळ देतात आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडतात. संकुल येथे 1 आणि शनिवारपेठ ऑफिस येथे 2 अनिवासी काम करणाऱ्या व्यक्ती कार्यरत आहेत. तसेच संकुल येथे 2 निवासी सोशल वर्कर्स तेथील महिलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त केले आहेत. त्या अविरत 24 तास या सर्व महिलांची सर्वतोपरी काळजी घेतात. 2017 साली स्नेहाधार पुणे प्रकल्पातर्फे 8 मार्च या महिला दिनी 2 पुरस्कार देण्यास संस्थेने सुरुवात केली. 8 मार्च हा संस्थेचा स्थापन दिन आहे. यावेळी कोणाला पुरस्कार द्यावे, काय निकष असावेत असा विचार झाला असता सामाजिक कार्यात मोठे योगदान देणाऱ्या 2 व्यक्तींना स्नेहाधार गौरव पुरस्कार देण्यात यावा असे ठरले. त्यावेळी 1 पुरस्कार हा सामाजिक कार्यात मोठे योगदान देणाऱ्या महिलेसाठी तर दुसरा पुरस्कार महिलांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीस देण्याचे ठरले. ही व्यक्ती महिला अथवा पुरुष कोणीही असावी. हे पुरस्कार समाजातील मान्यवर व्यक्तीच्या हस्ते दिले जातात. या पुरस्काराचे यंदा 4थे वर्ष. याआधी हे पुरस्कार कोणाकोणाला व कोणाच्या हस्ते दिले गेले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. सन 2017 माननीय मीनाक्षीताई दाढे भगिनी निवेदिता बँकेच्या संस्थापक आणि माननीय वीणाताई गोखले अध्यक्ष देणे समाजाचे या दोघींचा सत्कार पद्मभूषण शांब मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आला. सन 2018 माननीय सुलोचनाताई सप्रे स्वयंसिद्धा संस्थेच्या सचिव आणि माननीय मुक्ताताई पुंटांबेकर मुक्तांगण संस्थेच्या उपसंचालिका यांना ज्येष्ठ साहित्यिका अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन 2019 माननीय मीराताई बडवे निवांत अंधमुक्त विद्यालयाच्या संस्थापक आणि माननीय अमोल मानकर समर्पण फाउंडेशन जिल्हा अकोला यांना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व लेखक माननीय अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन 2020 आणि 2021 या 2 वर्षी कोविडच्या संकटामुळे पुरस्कार प्रदान सोहळा आम्ही करू शकलो नाही. आता आपण सर्वच जण कोविडच्या संकटातून हळूहळू बाहेर येतोय. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा पूर्वीच्याच उत्साहाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या वर्षीचे पुरस्कारार्थी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 2 महिला आहेत. माननीय नंदाताई बराटे कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी पुणे येथे अल्प मोबदल्यात पाळणाघर चालवतात आणि त्या मोबदला जो मिळतो त्यातून त्यांच्याबरोबर त्या पाळणाघरात काम करणाऱ्या सेविकांचे मानधन त्यांना दिले जाते. आणि माननीय उज्ज्वलाताई बागवाडे ठाणे येथील वी टुगेदर या धान्य बँकेच्या संस्थापिका यांचा सत्कार करण्यासाठी लाभलेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते माननीय सयाजीराव शिंदे. या पुरस्कार प्रदानामुळे पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव केला जातोच, पण त्याचबरोबर त्यांचे कार्य समाजापुढे येण्यासही मदत होते. समाजासाठी कोणत्या प्रकारचे कार्य करता येईल, समाजाला कशाची गरज आहे, यापैकी मला काय करता येईल अशा विचारांना चालना मिळून जास्तीत जास्त जणांना समाजकार्याकडे आकर्षित करणे किंवा समाजकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळेल असे वाटल्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला. एवढे सांगून मी माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद गौरीताई. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांचे स्वागत डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या सत्कारार्थी नंदादीप फाउंडेशनच्या माननीय नंदाताई बराटे यांचेही स्वागत करावे. सयाजी शिंदे सरांना मी विनंती करतो त्यांनी नंदाताई आणि उज्ज्वलाताईंचे स्वागत करावे. धन्यवाद.
उज्ज्वलाताई बागवाडे. धन्यवाद. आज जे उपस्थित मंचावर आहे त्याशिवाय आणखीन आमच्या स्नेहालयावर प्रेम करणारे, स्नेहालयाच्या मागे भक्कम पाठिंबा देणारे अनेक लोक आहेत. त्यापैकी 1 ते 2 जणांचा मला आधी इथे उल्लेख नक्कीच करावा असं वाटतो. उपस्थितांमध्ये आमचे स्नेहीजन आणि स्नेहालयाच्या नगर त्याला ॲडव्होकेट विजय सावंत सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. 40 वर्षाहून अधिक काळ त्यांचा व्यवसायात अनेक त्यांनी मोठ्या पदांवर काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. याशिवाय पुणे विद्यापीठात अनेक अधिकारी पदांवर श्री सावंत सर नियुक्त झालेले होते. याशिवाय क्रीडा क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे पुण्याजवळील लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेच्या प्रारंभापासूनच श्री ॲडव्होकेट विजय सावंत हे त्यामध्ये कार्यरत आहेत. आणि आम्हाला मुख्य त्यांचा आधार आणि पाठिंबा मिळाला तो स्नेहालय अहमदनगरमधील अत्यंत गाजलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींना दुहेरी जन्मठेपेची 21 आरोपी होते आणि त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने दिली. यात स्नेहालयाचे प्रयत्न आणि ॲडव्होकेट विजय सावंत सर यांचा सिंहाचा वाटा होता. आजच्या सत्काराच्या निमित्ताने आज त्यांना विनंती केली होती आणि आपल्यामध्ये ते उपस्थित आहे. तर गिरीश सरांना मी विनंती करतो की ॲडव्होकेट विजय सावंत सर यांचा सत्कार करावा. सर. ते आता पुण्यात स्थायिक झाले आहेत आणि आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. तसंच न्यायालय पुणे टीमला कायमच आम्हाला आर्थिक मदत किंवा प्रायोजकत्व लागतं. तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला आम्हाला कृष्णा राजाराम अष्टेकर ही पुण्यातल्या प्रसिद्ध फर्मचे प्रायोजकत्व मिळते आणि आज त्यांच्याकडून विपुल अष्टेकर इथे उपस्थित राहिले आहे. मी विपुल अष्टेकर यांना विनंती करतो की कृपया मंचावर यावे आणि गिरीश सरांना सांगतो की त्यांचा सत्कार करावा. विपुल अष्टेकर, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, पुणे. आजच्या स्नेहाधार गौरव पुरस्काराच्या पहिल्या मानकरी आहेत नंदाताई बराटे. त्यांच्या विषयीची चित्रफीत आपण बघू शकालच तिथे. शहरांमध्ये कामाला जाणाऱ्या आईवडिलांना आपली मुले पाळणाघरात ठेवणे क्रमप्राप्तच होते. आता हा व्यवसाय करणारेही पुण्यामध्ये खूप जण आहेत. पण पुण्यातील सेवावस्तींमध्ये पुरुष आणि बायका रोजंदारीसाठी दिवसभर बाहेर जात असतात. त्यांची लहान मुले नाईलाजानं झोपडीत सोडून त्यांना जावे लागते. नंदाताईंना एका प्रसंगी ते इतका धक्का बसला आणि एक त्यांच्या आयुष्याला किंवा कामाला वळण देणारी घटना घडली. ते आपल्या मनोगतात नक्कीच सांगतील. पण ते पाहिल्याने त्यांचे मन द्रवले आणि अशा वस्तीतल्या एकट्या राहणाऱ्या मुलांना आणि मुलींना सांभाळण्याचं त्यांनी मनावर घेतलं. चांगलं काम सुरू करायला लागलं की प्रत्येकालाच चांगली साथ मिळत जाते. त्यांच्या माहेरकडून आणि त्यांच्या भावांनी त्यांना नंतर सुरुवातीला 8 मुलांना सांभाळणाऱ्या नंदाताईंना नंतर एक प्लॉट मिळाला आणि 2 मोठ्या हॉलमध्ये त्यांनी सुमारे 100 ते 150
मुलांना सांभाळणारं पाळणाघर आणि तेही सेवावस्तीतल्या मुलामुलींना त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी नंदादीप या नावाने मॉन्टेसरीही चालू केलेली आहे. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचा मॉन्टेसरीचा कोर्स यापूर्वीच नंदाताईंनी केला होता. तो अनुभव त्यांच्या कामाला आला आणि या मॉन्टेसरीचे काम आणि अशा मुलांना तिथे सांभाळण्याचे काम अत्यंत अल्प दरात नंदाताई आज अनेक वर्ष करत आहेत. या मुलांना पहिलं जर भावंड आपल्या पाळणाघरात येत असेल तर दुसऱ्याची फी घ्यायची नाही, असं कायम त्यांनी तत्व पाळलेली आहे आणि आज त्यांचा कारभार वाढलेला आहे. त्यामुळे अनेक सहकारी शिक्षिका यांच्या मदतीने नंदाताई त्या स्नेहालय त्यांचं नंदादीप हे पाळणाघर चालवत आहे. मुलांना संस्कार, सहली, स्नेहसंमेलन याच्यातनं विविध गुणदर्शन किंवा याच्यातनं शिकवायला त्या नेहमीच उत्सुक असतात. कोरोनाच्या महामारीमुळे काही काळ बंद पडलेली ही नंदादीप संस्था आता परत सुरू झालेली आहे. कर्वेनगर परिसरातील नागरिक नंदाताईंचे हे उत्तम काम बघून आता त्यांच्या ह्या कार्याला वेगवेगळ्या तऱ्हेने मदती करायला लागलेली आहे. मी सयाजी शिंदे सरांना विनंती करतो की नंदाताई बराटे यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. नंदाताई, तुम्हाला मी विनंती करतो की या निमित्ताने आपण आपले मनोगत इथे व्यक्त करावेत. स्टेजवरील मान्यवर, उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझं काम त्यांनी जवळजवळ सगळं सांगितलेलंच आहे. पूर्वी असं नव्हतं की मुलगा आला बघायला आणि पसंत नाही म्हणून मुलींना असं चालत नव्हतं. आईवडील जे म्हणतील तेव्हा त्याच्याशी लग्न करावं लागत होतं. माझं 7वी शिक्षण झालं होतं. लग्न झालं 2072 आणि 75ला मला वैधव्य आलं. त्यानंतर मी 8वी 9वी 10वी शिक्षण पूर्ण केलं. बालवाडी कोर्स केला आणि कर्वे समाजसेवा संस्थेतच मी शिक्षिका म्हणून काम केलं, सुरुवात केली. पण त्याच काळात माझा भाऊ निवडणुकीला उभा राहिला होता आणि प्रचारासाठी मी फिरत होते. फिरत असताना झोपडीच्या दारात एक बाळ पोत्यावर बसवलेलं होतं आणि त्याच्या ताटात जी भाकरी होती ते खायला कुत्रं पण होतं तिथं आणि बाळ पण होतं. ते फिरत असताना माझा विचार आला की कुत्र्याची जर लाळ ह्या भाकरीला लागली तर बाळ आजारी पडेल किंवा कुत्र्याने सगळीच भाकरी खाल्ली तर बाळ उपाशी राहिले. मग मी ते सगळं सोडलं. बाळाला घेऊन माझ्या घरी आले. शेजारी निरोप ठेवला की ह्याची आई आली की माझ्याकडे पाठवा. आई आली 4:30 वाजता. म्हणजे दुपारी 2ला बाळाला माझ्या घरी आणलं. मग तिथून पुढं ती म्हटली, रडायला लागली की आता मी काय करू, माझ्या मुलाला सांभाळायला कोणी नाही आणि शेजार पाजार कोणी सांभाळत नाही. म्हणून मी रोज अशी करते. म्हटलं उद्यापासून माझ्याकडं सोड. आणि खरी पाळणाघराची सुरुवात तेव्हापासून झाली. आणि तिने सुरुवात झाली तर त्या बाईबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी 2-3 मुलं आली. म्हणजे एकाला सांभाळणार होते तर 3 मुलं सुरू झाली. आणि असं करता करता कोरोनाच्या अगोदर माझ्या पाळणाघरात 125 मुलं आणि 16 बायका काम करतात. आणि आपण यांच्याकडनं फी फक्त महिन्याला 500 रुपये घेतो आणि ही जी फी घेतो ती ज्या 16 बायका काम करतात त्यांच्यात वाटली जाते. याचा माझ्या भावांच्यामुळं मला जो प्लॉट मिळाला 5.5-6 गुंठ्याचा, त्यात मी हॉल बांधलेले आणि मी
एकटी राहत असले तरी माझे भाऊ, माझ्या बहिणींची मुलं, भावांची मुलं सगळ्यांचं माझ्यावर लक्ष असतं. पण हे पाळणा घर चालवताना मी एक तत्व ठेवलं, एखादी विधवा बाई असेल तर तिची 2 मुलं जर माझ्याकडे असली तर मुलाची 500 रुपये फी घ्यायची महिन्याची, पण मुलीला फ्री द्यायचं. त्याच्यानंतर वयात आलेल्या मुलींचा प्रॉब्लेम, ह्या झोपडपट्टीमध्ये वयात आलेल्या मुलींचा खूप प्रॉब्लेम होता. मग या मुली मोठ्या मोठ्या 7-8 वर्षाच्या पुढच्या, मग यांचं काय करायचं. त्यांच्या पालकांनी विनंती केली, आता शाळेतून आली की माझी मुलगी तुमच्या इथं राहू द्या. या मुलींचं काहीच करावं लागत नाही. मग व्हॅनवाले काका, सकाळी आईवडील शाळेत सोडायचे, मग व्हॅनवाले काका माझ्याकडे आणून सोडतात, त्यांची आपण फी घेत नाही. या मुली येऊन त्यांचा गृहपाठ वगैरे शाळेचं काय असेल ते करतात आणि संध्याकाळी आईवडील आले की घरी जातात. पण या मुलींची पण मला मदत होती. ह्या मुली छोट्या मुलांना शिकवायला मदत करतात, एक कसा काढायचा. मग याच्यातून पाळणा घरातून अटॅच बालवाडी सुरू केली आणि बालवाडीचे आता लहान गट, मध्य गट आणि मोठा गट अशा 3 वर्ग सुरू झाले. आणि या 3 वर्गाचे शाळेत पहिल्या मोठ्या गटातून मूल जेव्हा पहिलीत जाईल त्या मुलाला जवळजवळ 5 ते 6 शाळेचे लोक माझ्याकडे येऊन त्या मुलांचं ॲडमिशन करून घेतात आणि थोड्या कमी पैशात. म्हणजे बालशिक्षण संस्था आहे, ज्ञानदा आहे, सरस्वती विद्या मंदिर, आदवंत हिंगणे श्री शिक्षण संस्थेची संस्था, अशा जवळजवळ 4 ते 5 शाळा आहेत. आणि मग त्या मुलांना मार्गही चांगला मिळतो. ही मुलं सकाळी आई वडील 8:30ला माझ्याकडे सोडतात आणि 10 वाजता ही मुलं शाळेत जातात. शाळेतून परत 1 वाजता माझ्याकडे येतात आणि परत पाळणाघर चालू संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. पण या मुलांचा प्रश्न आहे की यांच्या खाण्यापिण्याचं आहे. मग पालकांना सुरुवातीला मला खूप त्रास झाला. मुलांच्या डोक्यात व असायच्या, खरूच. मग हे स्वच्छ करायचं. आई कधी आंघोळ घातली तर घातली, नाही तर तसंच आणून सोडायच्या. पण नंतर मी बदल करत गेले की जर आंघोळ घालून स्वच्छ बाळांना नाही आणलं तर 10 रुपये दंड. मग त्यातून आता जर तुम्ही माझ्या पाळणाघरातली मुलं बघाल तर अतिशय स्वच्छ, कुणी म्हणणार नाही ही झोपडपट्टीची मुलं आहेत. आणि छान मुलं गाणी, गोष्टी, मंत्रोच्चार सगळं छान करतात, अभ्यास करतात. आणि पहिलीला ही मुलं पहिलीला सगळी मुलं माझ्या इथूनच ॲडमिशन घेतात. असं करताना ह्या बायकांचे मला प्रॉब्लेम जे आहेत ते अजूनही त्रासदायक आहेत. जवळजवळ 50% आता सरांच्या समोर सांगायचं म्हणजे 50% कामकरी पुरुष हे दारू पिऊन येतात. ह्या महिला अशिक्षित आहेत, मार खातात. आणि मार खातात म्हणजे की एक मुलगा माझ्याकडे असा आला होता, तो 3.5 वर्षाचा होता आणि त्या बाईचा डोळा सुजलेला होता. मी तिला विचारलं काय झालं ग, तर म्हणली बाई काय नाही, मी बाथरूममध्ये पडले. पण ते बाळ रडत होतं, कधी एरवी रडत नव्हतं. मी त्याला विचारलं काय झालं, आई पडली का बाथरूममध्ये. तो म्हटलं नाही आत्या, माझ्या आईला पप्पांनी मारलं आणि आता माझी आई जीव द्यायला चालली. विचार करा तर बाळाची स्थिती काय झाली असेल. मी तिला फोन करून लगेच बोलवून घेतली माघारी आणि तिला सांगितलं, म्हटलं त्या बाळाला पहिलं सांग की मी जीव नाही देणार, मी परत तुला घ्यायला येते, लवकर याच. तेव्हा ते बाळ राहिलं. आणि दुसरी एक आत्ताची गोष्ट, यावर्षी ते ॲडमिशन जे झालं हे प्रॉब्लेम्स खूप आहेत. मी जेवढं सांगायचं तेवढं प्रयत्न करते. यातून जवळजवळ बऱ्याच पुरुषांच्या दारू पण सुटल्या सांगण्यावरनं. तू जर दारू सोडणार असेल तर तुझ्या मुलाला मी सांभाळते, नाही तर जा घेऊन. थोडंसं कडक भाषेत, थोडंसं ह्याच्यात. आणि मग त्या मुलांचं सगळं व्यवस्थित होतंय. आणि आत्ता कोरोनानंतर डिसेंबरपासून मी पाळणाघर सुरू केलं. आज माझ्याकडं 95 मुलं आहेत. आणि झोपडपट्टीची सगळ्या बायका धुणं भांड्याची कामं करणाऱ्या आहेत. काही बायका नर्सचं काम करतात, काही स्वयंपाकाची कामं करणाऱ्या. पण तुम्ही म्हणाल, एक बाई आली होती माझ्याकडं IT पार्कमध्ये, की म्हणजे बाई मी माझ्या मुलाचे 10,000 रुपये महिना देते, पण ह्या झोपडपट्टीच्या मुलांच्यात माझ्या मुलाला सोडू नका. मी म्हटलं नको, मला तू जमून तू दुसरीकडे ठेव. म्हणजे असेही पालक आहेत की त्यांना मुलांच्यामध्ये काही फरक होत नाही. शिकवताना आपण सगळं एकसारखं शिकवतो. आणि ही वस्तीची मुलं आहेत, ही उलट खूप हुशार आहेत. इतकं एक पाठी असतात ना, त्यांना एकदा शिकवलं की परत शिकवावं लागत नाही. एक गाणं आत्ता 3-4 महिने झालं शाळा पाळणाघर सुरू झालेलं.
आत्तापर्यंत 15 ते 20 गाणी मुलांची पाठ आहे. माईक दिला हातात की मुलं एकदा सुरू केलं की सगळी गाणी म्हणतात. तुम्ही मला असं वाटतंय की मी आणि त्याच्यातून दुसरं सांगायचं की मी माझ्या संस्थेला पैशामध्ये डोनेशन कधी घेत नाही. पैसा आला की तिथं बदनामी आली, म्हणून मी माझ्या इथं डोनेशन घेताना मुलांना ज्या वस्तू लागतात त्या मी घेत असते. म्हणजे वह्या, पुस्तकं, कपडे, शाळेचे ड्रेस, जर कोणी मदत करणारे असेल ते घेते. कॅशमध्ये फक्त 1-2-3 जणांनी सांगितलं आता आम्ही पैसे पाठवतो, तू त्याच्या वह्या पुस्तकं घेऊन ये, असे आलेले आहेत 1-2-4 जणांचे. पण मी दुसरं कॅशमध्ये कधीच मदत घेत नाही. आणि जे मुलांची मदत मिळती, पैसे घेतो आपण मुलांकडनं 500 रुपये फी, त्या बायकांचे 16 जणींचे पगार जे ते पूर्वी 2,000-3,000, पण आता कोरोनानंतर त्यांना डबल पगार द्यावा लागला मला. तर मला असं वाटतं की मी आता सयाजी भाऊंना सुद्धा विनंती करते की माझ्या शाळेला जर तुम्हाला काय मदत करता येत असेल, ड्रेस, वह्या, पुस्तकं, तर निश्चित करू शकता. नमस्ते. धन्यवाद नंदाताई. आता आपण त्यांच्या बोलण्यातनं तुम्हालाही जाणवलं असेल आणि स्नेहालयांनी हा जो पुरस्कार दिला आहे तो त्या मुलांसाठी काम करतात ह्यापेक्षाही अशा कष्टकरी महिला ज्या तासनतास बाहेर जातात आणि त्या महिलांना आश्वस्त करणाऱ्या, त्यांची मुलं सुरक्षितपणे सांभाळणाऱ्या. नंदाताई, तुमचं हे काम तुम्हाला जरी लहान वाटत असलं तरी हे समाजाच्या दृष्टीने आणि त्या माऊलींच्या मताने खूप मोठं आहे. असंच उत्तर ते वाढत जाईल आणि चांगलं काम करणाऱ्याला नक्कीच मदत मिळत राहील, त्याच्याबद्दल आम्हालाही खात्री आहे. धन्यवाद. दुसऱ्या सत्कारार्थी आहेत ठाण्यातील वी टुगेदर फाउंडेशनच्या सौ उज्ज्वलाताई बागवाडे. त्यांची 1915 साली उज्ज्वलाताईंनी वी टुगेदर धान्य बँक हा मैत्रिणींचा गट सुरू केला. मग रीतसर फाउंडेशनचीही स्थापना केली. वंचितांच्या मुखी घास भरवण्यासाठी धान्य बँक काम करत असते. ही चळवळ सुरुवातीला ठाण्यामध्ये सुरू झाली असली तरी महाराष्ट्रात 14 संस्थांचे पालकत्व आता उज्ज्वलाताईंच्या सहकार्याने होत आहे. यासोबत आपत्ती निवारण, पूर, दुष्काळ आणि कोविड महामारी अशा प्रसंगी धान्यदान उज्ज्वलाताईंच्या टीमने सर्वत्र केलेले आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या उपेक्षित मुलांचा सांभाळ करणारी शांतिवन संस्था, तसेच भटक्या मनोरुग्ण लोकांना सांभाळणारी आणि त्यांचं पुनर्वसन करणारी कर्जतची श्रद्धा संस्था पाहून संवेदनाशील असलेल्या उज्ज्वलाताईंच्या मनावर खूप मोठं वेगळा आघात आणि मनावर ते कोरलं गेलं. तिथल्या सहकाऱ्यांशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं की सहकारी काम खूप करतायत, पण 2 वेळच्या भुकेची काळजी त्या प्रत्येक सहकार्याला अडवणूक करत असते. आणि मग उज्ज्वलाताईंनी मनावर घेतलं आणि हे धान्य बँकेची त्यांची संकल्पना राबवली आणि आज ती इतकी नावारूपाला आलेली आहे. त्यांच्या मैत्रिणींना फार मोठा सहकार्य यात धान्य बँकेत केलेलं आहे. 7 वर्षात महाराष्ट्रातला विस्तार खूप ठिकाणी झाला आहे आणि हजारो जणांना या उपक्रमामुळे त्यांच्या संस्थेशी जोडता आलेले आहे. गरजेनुसार मुलांच्या शाळांमध्ये संगणकाची मदत किंवा अगदी गरज असेल तर शौचालयाची कमतरता असली तरी उज्ज्वलाताईंची संस्था त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहते आणि त्या गरजेनुसार सहकार्य करते. मी सयाजी शिंदे सरांना विनंती करतो की उज्ज्वला बागवाडे मॅडमचा सत्कार आणि स्मृतिचिन्ह आपण द्यावं.
एक सगळ्यांना विनंती आहे, माध्यमांसाठी आपल्याला थोडं पुढे येऊन एकत्र फोटो आपण एक काढूया. मग उज्ज्वलाताई त्यांचं मनोगत व्यक्त करते. कृपया आपली स्मृतिचिन्ह फक्त घेऊन 1 मिनिट फक्त पुढे या. माध्यमांसाठी एक ग्रुप फोटो काढूया. या सर. धन्यवाद. उज्ज्वलाताईंना मी विनंती करतो की या निमित्ताने त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सामाजिक कामाचा एक खूप मोठा फायदा म्हणण्यापेक्षा एक छान सामाजिक कामाचं एक असतं की खूप चांगली देखणी व्यक्तिमत्व खूप सहजतेने आपल्याला भेटू शकतात आणि हा खूपच चांगला एक वेगळाच अनुभव असतो असं मला अगदी मनापासून वाटतं. जसं आता नंदाताई म्हणाल्या त्या पद्धतीने माझी मेळ स्वतः तिच्या 3 मुलींना घरात कुलूपात बंद करून माझ्या घरी येते. म्हणजे आता जर हे सगळं ऐकल्यानंतर पुढच्या काही काळामध्ये जर हे विचार डोक्यात घेऊन मी ठाण्याला परत गेले नाही आणि तिच्यासाठी असं काही पाळणा जर कुणाकडनं मी चालू करू शकते का हा प्रयत्न केला नाही तर गिरीश दादा मला वाटतं हा पुरस्कार आपला वाया जाईल. त्यामुळे मला मनापासून मी तुम्हाला इथे शब्द देते की माझ्याकडनं हा मी प्रयत्न जरूर करीन. अर्थात नंदाताईंचं सहकार्य आणि त्यांचं मार्गदर्शन घेईन कारण हे माझं क्षेत्र नाही आहे. त्याचप्रमाणे सयाजी शिंदे सर ज्यांना एकाच भाषेत आपण बोलतो असं म्हणू शकू की समाजाबद्दल त्यांना काहीतरी स्वतःपेक्षाही वेगळं काहीतरी वाटतं. कारण सयाजी शिंदे सरांना आपण तसं बघायला गेलं तर कोणी ओळखत नाही कारण ते आपल्याला कुठेच भेटत नाहीत. सरांचे अनेक चित्रपट आम्ही पाहतो पण सयाजी शिंदे आम्हाला त्यात कुठे दिसत नाही. त्याच्यात आम्हाला दिसतात ते त्यांनी प्ले केलेले कॅरेक्टर्स, त्यांनी केलेल्या भूमिका. त्यामुळे सयाजी शिंदे सरांना सुद्धा या प्लॅटफॉर्मवर आपण प्रथम ओळखणार आहोत. त्यामुळे त्यासाठी आम्ही वाट बघतोय आणि हे सगळं घडून येत आहे इतक्या छान सुंदर कार्यक्रमात. त्यासाठी स्नेहालयचे मी मनापासून आभार मानते की इथे त्यांनी मला बोलण्यासाठी बोलवलं आहे. आता मी इथे बोलायला आले की मी उज्ज्वला बागवाडे किंवा उज्ज्वला प्रसाद बागवाडे या व्यक्तिमत्वाला इथं कोणीही बोलवलं नाही आहे बिकॉज मला कोणी ओळखत नाही. मला ओळखतात ते धान्य बँक ह्या संकल्पनेमुळे. आणि ही धान्य बँक काय आहे तर मी तुम्हाला मनापासून सांगते की परमेश्वराची कुठेतरी माझ्यावर कृपादृष्टी राहिली की धान्य बँकेसारखी कल्पना प्रत्यक्षात आणायला माझ्या हातनं त्यांनी करून घेतलं ते. आता ही धान्य बँक काय आहे तर तुम्ही आम्ही जनसामान्य 1-2 मिनिटं पाणी पिते कारण मला बोलायचा थोडा त्रास आहे. तुम्ही आम्ही जनसामान्य एकत्र येतो, दर महिना 100 रुपये म्हणजे कमीत कमी 1 किलोचं अन्नदान करतो आणि हे अन्नदान जे असतं हे आपलं स्टेट बँक किंवा ICICI बँकेत जमा होतं आणि तिथून ते जे आपलं धान्यदान झालेलं असतं ते महाराष्ट्रातल्या आज 28 संस्थांपर्यंत पोचतं. या 28 संस्था अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या असतात. या संस्थांचं काम पाहिलेलं असतं. गिरीश दादा, दीपक नागरगोजे, वीणाताई गोखले ह्यांसारख्या जाणकारांचं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये असतं. हे कारण असतं. धान्य बँक उभं करण्यामागचं कारण तुम्हाला सांगते. मी एक स्वतः साधी गृहिणी आहे, ॲबॅकसची टीचर होते, पण मध्यंतरीच्या काळात ब्लड क्लॉट आला ब्रेनमध्ये, त्यामुळे माझी वाचा गेली होती. त्यामुळे मला बोलताना थोडा त्रास होतो, जो मला थोडा जाणवतोय, तो जस्ट बेअर विथ मी. पण ह्या
जस्ट मोमेंट. जेव्हा हे काम सुरू झालं तर तेव्हा असं लक्षात आलं की वेगवेगळ्या सामाजिक कामाची थोडीफार आवड होती. वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी जात होते, वैयक्तिक पातळीवर काम करत होते आणि लक्षात आलं की ह्या संस्थांना खूप धान्यासाठी धावपळ करावी लागते. म्हणजे संस्थेचं काम, ज्यासाठी संस्था अस्तित्वात आली आहे, हे काम थोडं बाजूला राहतं आणि या मुलांसाठी, तिथल्या पेशंटसाठी, तिथल्या ज्येष्ठांसाठी धान्य गोळा करणं हे एक मोठं काम होऊन बसतं. आणि मग असा विचार मी मनात केला, मग मी एक गृहिणी आहे, माझ्या हातात काय आहे, तर माझ्या हातात एनर्जी आहे, माझ्या हातात काही कलागुण असतील, माझ्या हातामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझ्या हातात वेळ आहे. हा वेळ कसा घालवायचा हे प्रत्येक गृहिणीच्या हातात असतं. लक्षात आलं की टाईम मॅनेजमेंट जर मी व्यवस्थित फॉलो केली तर काही काळ मी असा काढू शकते की ह्या लोकांसाठी मी विचार करू शकते. आणि मग मी एक दिवस माझ्या मैत्रिणींना घरी बोलवलं. 2 डिसेंबर 2015चा दिवस होता. त्यांना हे सगळं समजावून सांगितलं. कारण एक गोष्ट अशी लक्षात आली ना की सामाजिक संस्था समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी काम करतात, पण ह्या सामाजिक संस्थांसाठी कोणी काही करत नाही. त्या संस्थांना त्यांचा लढा स्वतःलाच द्यावा लागतो. मग म्हटलं ह्या संस्थांच्या मागे आपण उभे राहूया. भले आपण नदीत उडी नाही मारणार, कारण त्यासाठी एक पळवाटच असते ती की तो जन्मच वेगळा असतो, तो माझा नाही, असं नसतं खरं काही. पण ठीक आहे, गृहीत धरू की तो जन्म माझा नाही, पण म्हणून मी काहीच करायचं नाही का? तर नाही, मी काठावर उभी राहण्यापेक्षा ॲटलिस्ट काठावर बसून पाण्यात पाय तर घालू शकते. काही नाही तर त्यांना शब्बासकीची एक थाप तर देऊ शकते. म्हणजे जसं संजयचं काम होतं ना, म्हणजे जे काही युद्धभूमीवर चाललंय हे सगळे आहेत, हे युद्धभूमीवर प्रत्यक्ष काम करणारी माणसं आहेत आणि तिथे दान्यदाते आहेत, तिथे डोनर्स आहेत. त्या डोनर्सना आणि ह्या संस्थांना यांच्यामध्ये एकमेकांचं काम एकमेकांना सांगायचं हे काम धान्य बँकेने सुरू केलं. आणि प्रत्येकाला आवाहन केलं, तुम्ही कमीत कमी 100 रुपयाचं धान्यदान करा. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मी आवाहन करते की ज्यांचं ज्यांचं बँकेमध्ये खातं आहे, नक्कीच इथे उपस्थित प्रत्येकाचं बँकेत खातं आहे. जर प्रत्येकाचं बँकेत खातं असेल तर प्रत्येकाचं धान्य बँकेतही खातं असलं पाहिजे. ह्याचं कारण असं, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आहेत, मुंबई पुण्यासारख्या शहरात नाही आहेत. आणि ह्या संस्थांपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर धान्य बँक तुम्हाला खूप चांगला एक काय म्हणतात ना मार्ग दाखवते. तर तुम्ही सगळ्यांनी धान्य बँकेमध्ये अकाउंट उघडायचं. त्यामध्ये वर्षाला आपण महिना 100 रुपये सांगतो की त्यात काहीतरी धान्य खरेदी होऊ शकते. म्हणजे वर्षाला 1200 रुपये तुम्ही धान्य बँकेत भरायचे. जर तुम्हाला 1200 रुपये कमी वाटत असतील तर तुम्ही त्याच्यावरचे शून्य वाढवू शकता. आणि जर तुम्हाला 1200 खूप जास्त वाटत असतील तर त्यातले शून्य कमी पण करू शकता. कारण तुम्ही देता तेव्हाचा आनंद महत्त्वाचा आहे आणि मी काहीतरी समाजासाठी करते हे भावना महत्त्वाची असते. कारण ही सगळी माणसं, कदाचित इथे सुद्धा अनेक जण संस्थांचे कोणी ना कोणीतरी असतील, तर ह्या सगळ्यांसाठी आपण जनसामान्यांनी एकत्र येऊन ही धान्य बँक चालवायचे. कारण उज्ज्वला बागवाडे किंवा वी टुगेदर फाउंडेशन जी रजिस्टर्ड NGO आहे यांची काही जमीन नाही आहे की जिथं धान्य पिकवलं जातं. तुम्ही आम्ही एकत्र येऊनच ही धान्याची साठवणूक होत असते. 2 संस्थांनी धान्य बँक चालू झाली. आज महाराष्ट्रातल्या 28 संस्थांचं पालकत्व आपण घेतलेलं आहे. म्हणजे ह्या 28 संस्थांना सद्यस्थितीत वर्षातले 6 महिने आपण अन्न पुरवठा करतो. जेव्हा आपण सगळे एकत्र येणार तेव्हा म्हणता म्हणता त्याचे 12 महिने पूर्ण करायचे. आणि असं नाही की 3 वर्ष एका संस्थेला दिलं मग पुढच्या 3 वर्षात दुसऱ्या संस्थेचा टर्न येणार आहे, असं होणार नाही. जोपर्यंत संस्था प्रामाणिक आहे तोपर्यंत आपण संस्थेचा हात सोडायचा नाही. संस्थेला काम करू द्यायचं आणि घरात राहून, घराच्या 4 भिंतीत सुरक्षित राहून धान्यदानाची मदत आपण सगळ्यांनी करायची. स्त्री पुरुष असं काही नाही. ज्या स्त्रिया आपल्याला जोडल्या जातात आणि काम पुढे न्यायला इच्छुक असतात त्यांना आपण अन्नपूर्णा म्हणतो. आणि जे पुरुष आपल्याला जोडले जातात, कारण बरेच जण असं म्हणाले, पुरुष म्हणाले की ह्या कामात तुम्ही आम्हाला का जोडत नाही, फक्त महिलांचं काम का म्हणताय. तर ह्या सगळ्यांना आपण आता हितचिंतक म्हणतो. तो सगळ्यांनी धान्य बँकेला जोडलं जायचं आहे. कदाचित कोणीतरी असं म्हणेल की मग मीच जाऊन करतो ना, मग मला धान्य बँकेत कशाला देतो, मीच जातो नगरला, मीच जातो बीडला आणि संस्थेला देतो. पण याच्या मागचे एक 2-3 ड्रॉबॅक्स मी तुम्हाला सांगते. जेव्हा वैयक्तिक अन्नदान किंवा डोनेशन किंवा धान्यदान होतं त्याच्यात कन्सिस्टन्सी मेंटेन करणं अवघड असतं किंवा प्रत्येक व्यक्तीला नाविन्य लागतं. आज मी स्नेहालयाला धान्य दिलं, पुढच्या वर्षी आता स्नेहालय नको, आता मी शांतिवनला देतो. हे प्रत्येक माणसाचं एक स्वभाव असतो की प्रत्येकी त्याला नवीन काहीतरी ट्राय करायचं असतं.
पण ह्यामुळे होतं काय ना, ह्या संस्थांना आपल्या डोनेशन्सवर अवलंबून राहता येत नाही. कारण आज देतील उद्या देतील की नाही मला माहिती नाही. पण धान्य बँक एक अशी गोष्ट आहे ना, ही कन्सिस्टन्सी मेंटेन करते. त्याच्यानंतर बरेचदा असं होतं की ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतात तिथे पटकन आपलं देणं होतं. पण बऱ्याच छोट्या छोट्या अशा संस्था आहेत ना, राशीनमध्ये आहेत, नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी छोट्या संस्था आहेत ज्या संस्था माहितीच नाहीत आपल्याला. ह्या संस्था तुम्हाला धान्य बँक त्या संस्थांपर्यंत पोहोचवते, त्या संस्थांची माहिती तुम्हाला मिळते. म्हणजे एकदा धान्य बँकेत धान्य भरल्यानंतर एका वेळेला तुम्हाला आपल्या फेसबुक किंवा साईटवरनं 13, 14, 28 संस्थांची माहिती मिळते. त्यामुळे या संस्थांना सुद्धा काम करण्याचा हुरूप येतो की आपल्या मागे कोणीतरी आहे. मी मध्यंतरी एक व्हॉट्सॲपवर एक छान पोस्ट पाहिली होती. एक हत्ती ट्रक चढतोय आणि लोखंडी खुर्ची स्टूल्स आहेत त्याच्यावरनं हत्ती ट्रक चढतोय आणि त्याचा माहूत आहे ना, तो त्याला मागणं पुश करतोय. त्या माहुताच्या धक्क्याने हत्ती वर चढत नाही. पण माझ्या मागे एक माहूत आहे, माझ्या मागे माझं कोणीतरी आहे जे मला वर चढायला मदत करतंय. हा एक थॉट त्या हत्तीला पुरेसा आहे आणि तो थॉट त्या हत्तीला ती पॉझिटिव्हिटी देतो वर चढण्याची. आणि हेच काम आपलं सगळ्या धान्यदात्यांचं किंवा अन्नदात्यांचं असणार आहे. ह्या ज्या संस्था इतक्या सुंदर कामं करतायत, ह्या संस्थांना फक्त एक छोटासा पुश की आहोत आम्ही तुमच्याबरोबर. कारण ह्या सगळ्या संस्था धान्य बँक अस्तित्वात येण्याच्या आधीपासून होत्या. उद्या धान्य बँकेने जरी बँक बंद केली तरी ह्या संस्था राहणार आहेत. त्यामुळे ह्या आपल्यासाठी नाही आहेत, आपण त्यांच्यासाठी आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या संस्थांच्या मागे आपण उभं राहायचं आहे. आणि हे सगळं होण्यासाठी एकच करणं शक्य आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी करावं. ते म्हणजे धान्य बँकेमध्ये खातं उघडा. धान्य बँकेत खातं उघडण्याने समाजाचा स्तर उंचावणार आहे, यात वाद नाही आहे. आज स्नेहालयमधनं शांतीवनमधनं अशी एक पिढी बाहेर येते जी स्वप्न घेऊन बाहेर येते, जी अदरवाईज मुलं ऊसतोड काम करत राहिली असती किंवा देहविक्री करणाऱ्यांची मुलं असतील किंवा स्वप्न न घेता बाहेर येणारा जो पिढी असेल ना, ती अत्यंत समाजाला घातक असते. पण जी मुलं आज स्वप्न घेऊन बाहेर पडतील ती समाज सुंदर करतील. हळूहळू NGOचं काम कमी कमी होत जाईल आणि एक दिवस आनंदाने NGO त्यांची संस्था बंद करते. त्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत राहायचं आहे. कारण स्वप्न मुलं तेव्हाच बघू शकतील जेव्हा त्यांच्या पोटात अन्न असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या, हिंदू धर्मात धान्यदान अन्नदानाचं प्रचंड महत्त्व आहे. आणि धान्य बँकेसारखी वी टुगेदर फाउंडेशनच्या धान्य बँकेसारखी एक सुवर्ण संधी तुमच्या सगळ्यांपर्यंत आहे. त्याचा उपयोग करून घ्या. आणि मी कळकळीने तळमळीने तुम्हाला ही विनंती करते, जोडले जा आणि सुंदर समाज बनवण्यात कार्यरत राहा. आणि हीच खरी या सगळ्यांना पोचपावती आहे, दुसरं काही नाही. आणि एवढं बोलून मी थांबते. वी टुगेदर फाउंडेशनची स्वतःची कुठलीही संस्था नाही आहे. आपण ह्या सगळ्या संस्थांसाठी काम करतोय. त्यामुळे तुमचा प्रत्येक रुपया हा धान्य खरेदीत खर्च होणार. आपण आणि संस्थेच्या मध्ये तिसरा माणूस नाही. आपल्याकडनं जे धान्य निघतं ते संस्थेमध्ये जातं. इथे एकही रुपयाची देवाणघेवाण होत नाही. डोनरकडनं सुद्धा कॅश घेतली जात नाही. ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगतो किंवा चेकनी पैसे भरा, गुगल पे करा. पण पैसे इथे इन्व्हॉल्व नसतात. विश्वास मात्र प्रचंड इन्व्हॉल्व असतो. आणि तुम्हा सगळ्यांची वाट बघते. आवर्जून या, तरच या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने आपण फायदा करून घेतला असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद उज्ज्वलाताई. या निमित्ताने तुमच्या मनोगतांच्या निमित्ताने मी नक्की तुम्हाला हे देऊ शकतो. कारण हा कार्यक्रम पुण्यात होतोय. पुण्यातल्या आमच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्धी पुण्यातल्या वर्तमानपत्रात नक्की होईल. आणि चांगलं काम करण्यासाठी तुमचं नेटवर्क ह्यानंतरही वाढत जाईल. आणि वी टुगेदर फाउंडेशन ह्याला पुणे आणि आसपासनं नक्की तुम्हाला प्रतिसाद मिळेल. आणि स्नेहालयसारखी संस्थेनी तुमची निवड केलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे ठामपणे नक्की उभं राहू. आता त्यासाठी आमचे गिरीश सर, त्यांचं मनोगत, त्यांचं मार्गदर्शन ऐकायला आम्ही आणि प्रत्येकजणच खूप उत्सुक असतात. कारण 32 वर्षांचा पूर्ण संस्थेचा अनुभव आणि 18 ते 20व्या वर्षी 89 साली नगरमध्ये पहिल्यांदा
लालबत्तीत काम सुरू केलेला तरुण गिरीश मित्रांच्या बरोबर लालबत्तीत काम करायला सुरुवात केल्यानंतर असं समजलं की जे जवळचा मित्र आहे त्याच्याच घरातली आई बहीण हा त्या व्यवसाय करतायत आणि त्याचा धक्का बसल्यामुळे आणि त्याच्यातच निश्चित कामाची दिशा त्या काळात गिरीश सरांना मिळाली आणि लालबत्तीतल्या महिलांचे प्रश्न, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचे प्रश्न, असं करत एक एक संस्था वाढत गेल्या. एड्सचं वादळ नंतर आलं, त्यात प्रचंड काम केलं. नंतर कुमारी माता किंवा स्नेहांकुर सारखा आमचा प्रकल्प तिथे सुरू झाला की 350पेक्षा जास्त मुलं मुली इथनं भारतात आणि आता तर परदेशातही दत्तक दिल्या जात आहेत. अशा अनेक 16 ते 18 वेगवेगळ्या विभागातनं प्रचंड काम करणारा आणि आम्हा प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा स्रोत देणारे गिरीश कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी आता मनोगत व्यक्त करावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अभिनेते आणि ख्यातकीर्त असे सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे, त्याचप्रमाणे आजच्या सत्कार मूर्ती उज्ज्वलाताई आणि नंदाताई, ज्यांची मनोगत आणि त्यांचं काम आपण ऐकलं. या ठिकाणी पुणे टीमचे सदस्य अनेक जण उपस्थित आहेत. व्यासपीठावर मीरा क्षीरसागर आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना आपण सन्मानित केलं असे नगरच्या सर्व देशात परिचित झालेल्या अशा चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या 2005-06च्या केसमधले सरकारी वकील ज्यांनी जिद्दीनं हिमतीनं ही केस लढवली आणि थेट सुप्रीम कोर्टापर्यंत आरोपींना 22 आरोपींना डबल लाईफ इम्प्रिझनमेंट मिळाली. 17 आरोपींवरच्या केसेस अजूनही चालू आहेत असे ॲडव्होकेट विजय सावंत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांनी प्रायोजकत्व दिलं आणि नेहमीच जे स्नेहालयाच्या बरोबर असतात, विपुल अष्टेकर आणि त्यांचा परिवार. या ठिकाणी व्यास सभागृहामध्ये असंख्य मान्यवर आहेत. खरं तर प्रत्येकाबद्दल बोलण्यासारखं आहे. अनेक जण स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मुळंच स्नेहालय परिवार आणि स्नेहालयाशी संलग्न असलेल्या सगळ्या संस्था या काम करत असतात. आपल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या निमित्तानं. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण 2 मान्यवरांचा सत्कार केला, त्यांना पुरस्कार देऊन. दरवर्षी एक परंपरा पुणे स्नेहादारनं सुद्धा सुरू केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी खरं तर कोण पाहुणा आपल्याला मिळेल आणि धनंजय शेडबळे अक्षरशः रस्त्यामध्ये भेटले आणि धनंजय सरांना विचारलं की सर, महाराष्ट्रामध्ये ज्यांना आम्ही ऐकलं नाही आणि ज्यांच्याशी खरं कनेक्ट व्हावं सगळ्या अशा सामाजिक संस्थांना, कार्यकर्त्यांना वाटत असतं, असं एक व्यक्तिमत्व म्हणजे सयाजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं नाव सगळ्या देशामध्ये अभिनेता म्हणून आहे, पण महाराष्ट्रात जे सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांना माहिती आहे की अत्यंत तळमळीनं सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये झाडं लावण्याचा, पर्यावरणाचा विचार तिथं रुजवण्याचा असा प्रयत्न ते अत्यंत जिद्दीनं करतायत. बरे वाईट अनुभव त्यांनी पण पचवलेले आहेत, पण तरी पण जिद्दीनं उभे राहत आहेत आणि समाजाशी असलेली त्यांची नाळ जे सातत्यानं बळकट करत जात आहेत. अशा सयाजी शिंदे सरांना आपल्याला आणता येईल का? त्याने म्हटलं आपण प्रयत्न करू. माणूस तर फार उत्तम आहे, व्यस्त असतो, पण आपण ट्राय करू. आणि त्यांनी ठरवलं आणि सयाजी शिंदे सरांनी सुद्धा मोठ्या मनानं, त्यांची व्यस्तता आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि असं असताना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं. त्यामुळे अर्थातच या कार्यक्रमाला आणि या पुरस्कारांना एक वेगळी उंची या वर्षीच्या या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं मिळालेली, याचा स्नेहालय परिवाराला विशेष आनंद होत आहे. स्नेहालय हे पुरस्कार का देतं? वर्ष 2000 मध्ये खरं तर स्नेहालयमध्ये छोटीशी संस्था होती, 10-11 वर्ष झालेली, पण छोटाशा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि त्यामागे भावना अशी होती. आमचे मामासाहेब कौंडिण्य गुरु होते, त्यांनी त्यांच्या निवृत्ती वेतनातले काही पैसे आम्हाला ठेव म्हणून दिले आणि सांगितलं की काही पुरस्कार आपण सुरू करू, कारण अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक सामाजिक संस्था धडपडत असतात आणि त्यांना आपल्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि आम्हाला पण असं वाटलं की खरोखर खूप जण काम करत असतात आणि आमच्याकडे एक थोडंसं तरी बरी परिस्थिती आम्ही स्नेहालय परिवारानं गाठलेली आहे. आमच्याकडे एक छोटासा कवीनं देणगीदारांचा वर्ग आहे, आमच्या इथे कार्यकर्त्यांचा एक वर्ग आहे, लाभार्थी आहेत, त्यांनाही आम्ही सांगतो की जे समाजाने दिलं ते समाजाला परत केलं पाहिजे. कमीत कमी तेवढं तरी समाजाला परत केलं पाहिजे जेवढं समाजातून आपल्याला मिळतं. आणि हे गिव्हिंग जर आपण त्यांच्यामध्ये पेरलं नाही तर नुसते लाभार्थी आपण तयार करतो, जाणीव संपन्न नागरिक या देण्याच्या प्रक्रियेमधनं तयार होत नाहीत. आणि म्हणून या गोष्टींसाठी
इतर वेगवेगळं काम करणाऱ्या लोकांना आणायचं, त्यांचे अनुभव ऐकवायचे, त्यातून काही प्रेरणा तयार करायच्या, त्यांच्या कामाशी आमचे देणगीदार, कार्यकर्ते, सहानुभूतीदार ते जोडायचे, कार्यकर्ते जोडायचे, असं एक काम सुरू केलं. आणि मग या कामाचाच पुढचा टप्पा पुण्यामध्ये पुरस्कार सुरू झाले. मग नगरमध्ये सुद्धा पुण्यातले जे आमचे विश्वस्त पालक आहेत ते किरीटी श्यामकांत मोरे, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक पुरस्कारांची योजना सुरू केली, बा आणि बापू. आणि मग अशा अनेक त्या प्रवाहामध्ये अशा अनेक प्रवाह, मोठे प्रवाह मिळत गेले आणि आम्ही पण अनेक संस्थांना ऍक्नॉलेज करायला सुरुवात केली. जे उज्ज्वलाताईंचं काम आहे त्या 28 संस्थांचं त्यांनी पालकत्व स्वीकारले. परंतु स्नेहालय सुद्धा याच प्रकारचं काम करतं, अनेक संस्थांचं हँड होल्डिंग करतं, अनेक संस्थांचं मेंटॉरिंग करतं. त्याचं कारण आम्हाला हे माहिती आहे की आपला अवाढव्य 140 कोटींचा देश आहे. एखादी सामाजिक संस्थेनं खूप काम केलं म्हणजे देश बदलत नाही किंवा देशातली सगळी परिस्थिती पण बदलत नाही. पण आपण काय करू शकतो, तर एखादी सामाजिक संस्था उत्तम एक्सपेरिमेंट करू शकते, छोट्या सॅम्पल पीसेसमध्ये उत्तम काम करून दाखवू शकते, एक चांगल्या प्रेरणा तयार करू शकते, हे काम कसं करता येतं हे दाखवून देऊ शकते, त्याचं डॉक्युमेंटेशन करू शकते आणि नव्याने या कामामध्ये येणाऱ्या लोकांना प्रेरणा देऊन, भरपूर कल्पना देऊन, कारण जो काही नवीन घडवू इच्छितो त्याला कल्पनांची समृद्धी देणं फार महत्वाचं आहे. त्याला थोडी एक मदत केली तुम्ही तर ती एक मदत संपली की तो माणूस परत प्रश्न घेऊन, आपल्या प्रश्नचिन्ह घेऊन उभा राहतो, त्याला मार्ग सुचत नाही की पुढे कसं जायचं, तर त्याला भरपूर कल्पना द्यायला पाहिजे. या विचारांना स्नेहालय काम करतंय आणि जवळपास 100वर संस्थांना वेगवेगळ्या प्रकारे स्नेहालयानं मदत केलेली आहे. त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था आहेत. कोणी फाशीपारधी मुलांसाठी काम करते, कोणी भिल्ल समूहाची एक वसाहत बांधलेली आहे, कुणी ऊसतोडणी कामगारांसाठी उचल फाउंडेशन चालवतंय, कुणी दिव्यांग व्यक्तींसाठी आनाम प्रेम चालवतंय. स्नेहालय आहे, स्नेहालयाचे स्वतःचे अनेक प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये उडान म्हणून आपल्याला माहिती की करोनाच्या कालखंडामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जो उपक्रम केला आणि 300 विवाह रोखून त्या बालमातांच्या पुनर्वसनासाठी एक ठोस असा प्रयत्न स्नेहालयाने केला. म्हणजे अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. मानसिक आरोग्यावरचा स्नेहालयाचा प्रकल्प आहे, इतरही संस्थांचे प्रकल्प आहेत. तर आम्हाला असं वाटतं की या सगळ्या ज्या संस्था आहेत या समाजामध्ये काम करत असतात, त्यांना सगळ्या संस्थांचं सहअस्तित्व आणि या सगळ्या संस्थांनी उत्तम काम करणं ही या समाजाची गरज आहे. त्याचप्रमाणे संस्थांनी प्रेरणा तयार केल्या पाहिजेत. संस्था कदाचित जग बदलायचे, देश बदलायच्या कल्पना चांगल्या आहेत, त्या प्रेरक असतात, परंतु वास्तविक जर विचार केला तर आपण प्रेरणा तयार करू शकतो आणि प्रेरणा अनेकांना ती मिळू शकते आणि त्यातून अनेक जण कार्यप्रवृत्त होत असतात. आणि मग आज आपण ऐकलं, नंदाताईंना ऐकलं, आज आपण उज्ज्वलाताईंचं सुद्धा धान्य बँकेची कल्पना ऐकली आणि आपल्या लक्षात आलं की कोणी हे काम करू शकतं. ठरवायला पाहिजे, फक्त एक दिशा घ्यायला पाहिजे आणि या कामामध्ये कोणी सहभागी होऊ शकतं. तुम्ही मुठभर धान्य देऊ शकता आणि तुम्ही एखाद्या मुलासाठी तुमच्याकडे असलेली गोष्ट घेऊन नंदाताईंच्या कामामध्ये सुद्धा सहयोग देऊ शकता. आणि एका माणसाचं जीवन बदलणं ही सुद्धा काही लहान गोष्ट समजण्याचं कारण नाहीये असं स्नेहालय नेहमी मानतं. कारण आपण म्हणतो समुद्र खूप मोठा असतो पण तो असंख्य थेंबांनी बनलेला असतो. जर असंख्य थेंबांचं अस्तित्व आपण नाकारलं तर समुद्र देखील आपल्याला नाकारावं लागेल. आणि म्हणून एक छोटी मदत, एका छोट्या माणसाचं जीवन बदलणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि खास करून जेव्हा कार्यकर्ते किंवा सामाजिक जाणीव जपणारे तुमच्यासारखे लोक असा प्रयत्न करतात त्यावेळी त्या व्यक्तीचं जीवन तर बदलतं, पण जो प्रयत्न करतो त्याच्या जीवनामध्ये हमखास चांगले बदल होतात. एक सकारात्मकता येते, एक दृष्टिकोन येतो, जीवनाला काहीतरी अर्थपूर्णता प्राप्त होते आणि आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे असं त्या माणसाला वाटायला लागतं. आणि हा सगळा एक दृष्टिकोन या इतरांच्या कामांचा गौरव करणं, त्यांना मदत करणं आणि त्यांना मदतीचं आवाहन करणं, ह्या सगळ्या कामाच्या मागे स्नेहालय परिवाराच्या या प्रेरणा आहेत. एका कठीण काळाकडे खरं तर आपण चाललेलो आहोत. आपण पाहतोय श्रीलंकेत काय चाललंय, लोक रस्त्यावर आहेत, 36 तासाचा कर्फ्यू आहे, दिसल त्या माणसाला 3 महिने बिना चौकशी आता तिथं तुरुंगात टाकलं जाते, बंदुका घेऊन लोक रस्त्यावर आहेत, कारण खायलाच नाही, भयंकर महाग आहे. आता जो उज्ज्वला त्यांनी उल्लेख केला की मुठभर धान्याला कमी समजू नका, आज तिथं मुठभर धान्यासाठी लोक रस्त्यावर आहेत. आज तिथं सिलेंडरच्या रांगेतले लोक हातामध्ये हत्यारे घेऊन रस्त्यावर उतरलेत आणि लष्कर पोलीस सुद्धा हातबल झाल्यासारखे झालेले आहेत. कल्पना करा, एक छोटासा देश आहे श्रीलंका, तिथे लष्कर आणि पोलीस हातबल होऊन बघतायत आणि लोक रस्त्यावर आहेत आणि तिथे मुठभर धान्यासाठी लोक महाग झालेत. 140 कोटीच्या भारतामध्ये जर कधी अशी परिस्थिती उद्भवली तर आपण कोणत्या परिस्थितीला तोंड देणार आहोत? आपल्याला असं वाटतं की हे असं कधी घडू शकतं का? पाकिस्तानमध्ये ते घडू लागले तेव्हा आपण सुद्धा सगळेजण कदाचित, आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्र थोडा सुस्थित असा प्रांत आहे आणि कदाचित आपल्यापर्यंत
लोक उपाशी मरतायत किंवा उपाशी आहेत म्हणून लोक चोऱ्या करतायत, हे फारसं कदाचित आपल्यापर्यंत येत नसेल. पण जे तळागाळात काम करतात, झोपडपट्टीत करतात, भटक्या विमुक्तांमध्ये करतात, गरिबांच्या वस्त्यांमध्ये काम करतात, तिथली जी महाभयान अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेचा कदाचित अंदाज हा आपल्याला येत नसेल. आम्ही तिथं रोज काम करतो, रोज संवाद असतो त्या लोकांशी, त्यांच्यासोबत त्यांच्यासाठीच हे काम आहे स्नेहालय परिवाराचं. आणि म्हणून मग असं वाटतं की अरे आपण एका ज्वालामुखीच्या तोंडावर बसलोय आणि किती लोकांना त्याची जाणीव आहे समाजातल्या. मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण कुठं आहोत, कुठं बसलोय, पुढच्या पिढीसाठी काय वाढवून ठेवलंय याचं थोडं चिंतन मंथन हे आपणही करायला हवं. चांगले चालले दिवस आपले, परंतु ज्या वेळेला परिस्थिती बदलते, आकाश फाटतं, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, त्यावेळेला आपण काय करू शकतो. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मोठमोठ धान्य, ज्याच्याकडे जो उपाशी आहे त्याच्या ताटात टाकायचं, त्याच्या पोटात टाकायचं. आणि ते उपकार म्हणून नाही तर या समाजाची गरज म्हणून, आपली सामाजिक जाणीव म्हणून, समाजाप्रतीची आपली कृतज्ञता म्हणून. आणि खरं तर आपण काहीच करत नाही असं आपल्याला वाटू नये, आपण काहीतरी तर करतोय हा भाव आपल्या मनामध्ये असावा. यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी आपल्या विचारांच्या पद्धतीमध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये आता बदल करावे लागणार आहेत. कारण वादळ असं जवळ येत चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने ही जाणीव समाजामध्ये, की जो ज्याच्याकडे काहीच नाहीये तो रस्त्यावर उतरण्यापूर्वी आणि त्याच्या पोटातला आगीचा जो डोंब आहे तो एका ज्वालामुखीमध्ये परिवर्तित होण्यापूर्वी तिथं काहीतरी मुठभर टाका, जे तुमच्याकडे आहे ते टाका, असा एक विचार समाजामध्ये पेरला पाहिजे. आणि जसं दलाई लामा म्हणतात की बी काइंड अँड काइंडनेस इज ऑलवेज पॉसिबल. तुम्ही थोडेसे करुणामय हृदय तुमचं करा आणि नेहमीच तुम्हाला करुणामय होणं शक्य असतं. असं नाही की तुम्हाला अशक्यच असतं. तर आहे त्या स्थितीमध्ये काय आपण करू शकतो, काय देऊ शकतो, हाच एक संवेदनशीलतेचा विचार अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ज्यांना आज पुरस्कार मिळाला, ज्यांचा आज सन्मान केला, त्या उज्ज्वलाताई, नंदाताई, विजय सावंत सर, ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली, आष्टेकर परिवार, त्या सर्वांचे आभार. आणि ज्यांनी अत्यंत अनमोल असा आपला वेळ आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला दिला आणि ज्यांना ऐकायला आपण सर्व उत्सुक आहोत, त्या सयाजी शिंदे सरांचे सुद्धा मनापासून कृतज्ञता व्यक्त करून थोडंसं लांबलेलं असं एक या विषयामधलं जे स्नेहालय परिवाराचं चिंतन आहे ते मी आवर्त घेतो. आपल्या सर्वांनी रविवार असून सुद्धा इथं हजेरी लावलेली आहे. आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. आम्ही पुण्यातले काम करणारे सगळेजण गिरीश सरांची पुण्यातल्या कार्यक्रमाला वाट एवढ्याचसाठी बघत असतो, कारण त्यांनाही सांगायला काही अडचण येणार नाही. आपला मोबाईल आपल्याला रोज रिचार्ज करायला लागतो. गिरीश सर येऊन गेले किंवा त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचं मनोगत ऐकलं, आमची बॅटरी महिनाभर तरी चार्ज होते. त्यामुळे हा आमचा स्वार्थ असतो की गिरीश सर पुण्यात येणं आणि त्यांच्या अनुभवाचे ऐकणं खरोखर खूप उत्साह देणारं आणि आम्हाला नक्की मार्गदर्शन करणारं असतं. आजचे प्रमुख पाहुणे श्री सयाजी शिंदे यांचं मनोगत आपण ऐकायला नक्कीच उत्सुक आहोत. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो, कारण पुढचा पुष्कळ वेळ मी शिंदे सरांसाठीच ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याची नक्कीच वाट बघताय. सातारा जिल्ह्यातील वेळे गावातील सयाजी शिंदे हे एक भूमिपुत्रच आहेत. आईवडिलांची जमीन धरणाच्या पाण्याखाली गेलेली, त्यामुळे अत्यंत दारिद्र्य आणि कष्टाचं जीवन लहानपणापासून त्यांच्या कुटुंबानी अनुभवलं. सुरुवातीचं शिक्षण गावात, तर पुढचं पुरंदर, सासवड असं टप्प्याटप्प्याने त्यांना करावं लागलं. नंतर इरिगेशन खात्यात D.Ed पदवी मिळाली, पण इरिगेशन खात्यात चौकीदाराची नोकरीही सयाजी यांनी सुरुवातीच्या काळात केली. काही काळानंतर तिथेच क्लार्क ह्या पदवीवरही नंतर त्यांना काम करता आलं. साताऱ्याच्या एका प्राध्यापकांमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आत्ता जे सयाजी शिंदे आपल्याला दिसत आहेत आणि आपण त्यांना ओळखतोय, तो टर्निंग पॉइंट मुळात त्यांच्यातले असलेले अंगभूत गुण आणि गुरु चांगला लाभणं हे जे म्हणतो ते साताराच्या प्राध्यापकांमुळेच निश्चित घडलं. त्यामुळे त्यांच्या अभिनयाच्या अंगभूत गुणांना तिथे वळण लागलं ते त्यांनी दिलेल्या पुस्तकांमुळे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे. रशियन लेखक स्टॅनिस्लॅव्स्की यांनी भाषांतर केलेली पुस्तके
म्हणजे अभिनय साधना, भूमिका शिल्प, तसंच भारतातलं भरत मुनींचे नाट्यशास्त्र अशी पुस्तके सयाजींच्या हातात पडली आणि त्यांचं झपाटलेपण सगळं त्यांना वेगळेपण निर्माण करायला भाग पाडलं. ही पुस्तकं नुसती वाचली नाही तर वाचून त्याची पारायणं केली. त्याच्या स्वतःच्या कुवतीनुसार, आकलनानुसार सर नोट्स काढायला लागले आणि त्याच्यात सतत स्वतःचाच अभ्यास म्हणतो, सेल्फ स्टडीज, तसंही त्यांनी पुढे करायला लागले. आणि त्यांनाही कळून चुकलं की हे जर आपल्याला वेगळ्या स्वरूपात करायचं असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही. आणि त्यांनी त्या मोठं एक धाडस केलं आणि मुंबई गाठली. तो काळ असा होता की तेव्हा नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. तर कुर्ल्याची एक सहकारी बँक होती, तिथे त्यांना मदतीचा हात मिळाला. त्यामुळे पुढची अनेक वर्ष कुर्ला सहकारी बँकेत नोकरी केली आणि स्वतःचं जे अंगभूत गुण आहे त्याच्यासाठी कामं मिळवणं, धडपड करणं आणि अर्थातच इतकी जिद्द आणि टोकाचे परिश्रम करणाऱ्याला कधीच फळ मिळत नाही असं होत नाही. ते सुमारे 82 साली संगीत नाटक अकादमीचं झुलवा हे पहिलं नाटक आलं आणि सयाजी शिंदे हे नाव आपल्या सगळ्यांना समजलं गेलं. त्याच्यानंतर आलं एक झुंज वाऱ्याशी, नंतर मराठी फिल्म आली अबोली. असे प्रत्येक ह्या टप्प्यावर प्रत्येक ठिकाणचं 1 नंबरचं मोठं पुरस्कार हा सयाजींनी या प्रत्येक ह्याच्यात जे पहिलं सिनेमा केला, पहिला नाटक केलं आणि 1 नंबरचं उत्कृष्ट अभिनयाचं पुरस्कार मिळाला. ह्याचंच कारण आहे की इतके वर्ष जे मनन, चिंतन आणि अभ्यास केला होता ते प्रत्येक ठिकाणी त्यांचं दिसायला लागलेलं होतं. त्याच्यानंतर महेश मांजरेकर यांचा सिनेमा आला आणि 1999 नंतर शूल हा हिंदी चित्रपट आला. त्याच्यानंतर बच्चू यादव हे आजही अनेक लोक कदाचित त्यांनाही बच्चू यादव नावानेच ओळखत असतील. महेश मांजरेकरांचा कुरुक्षेत्र सिनेमा आला आणि त्याच्यानंतर कलाकाराला भाषेचं बंधन कधीच नसतं हे मराठीतल्या कलाकारांमध्ये सयाजींनी आपल्याला दाखवून दिले की तामिळी, तेलुगू अशा अनेक चित्रपटात त्यांनी कामं केली आणि प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार सयाजी शिंदे यांनी प्रत्येक वेळेला मिळवला. आणि आजही 350 पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले आहे तरी त्यांचं काम आणि कामासाठीचा अभ्यास, टोकाचं त्याच्यात तडफेने काम करणं हे आजही त्यांचा तो शोध घेणं भूमिकेसाठीचा तो निश्चित संपलेला नाहीये. त्यामुळे कलाकार म्हणून ते किती महान आहे ते अनेक त्यांचे चित्रपट आणि त्यांना मिळालेले पुरस्कार याच्यातून निश्चित आपल्याला ते माहिती आहे. यानंतर गिरीश सरांनी जे सांगितलं त्यांचं सामाजिक काम तेही तितकंच नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि मुळात साताऱ्यासारख्या दुष्काळी आणि अशा भागातनं आल्यामुळे ते पहिल्यापासूनच कदाचित त्यांच्या मनात असेल, स्थिरता मिळाली आणि स्वतःच्या देहाला दिशा मिळाली की नक्की ते काम सुरू होतं. त्याप्रमाणे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था सातारा हे संस्थेचे सयाजी शिंदे फाउंडर आहेत. समविचारी अनेक मित्रांना घेऊन आज ते प्रचंड काम त्यातही करत आहेत. सुमारे 4.5 लाख झाडं आजपर्यंत सह्याद्री देवराई मार्फत त्यांच्या संस्थेने लावलेली आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात तर ते म्हस्केवाडी, सायंखेडी, मंगळवेढा, बीड, कर्नूल, झरी, लातूर, पेमगिरी, नंतर कोल्हापूरमधलं म्हणजे कोल्हापूरजवळ धानोली, शिरढोण, नाशिकच्या वणी, तुम्हाला जितकं आपल्याला ही कित्येक नावं पण कदाचित माहिती नसतील अशा ठिकाणी सह्याद्री देवराईचं काम सयाजींनी पोचवलं आहे. तिथल्या लोकांना, मुख्यतः लहान मुलांना तिथल्या हाताशी धरून, कारण ही चळवळ फक्त आपल्यापुरती नाही तर ती पुढे गेली पाहिजे. त्यांच्या मनात ते कोळी रोपं रुजली की निश्चित त्याच्यातनंही पुढे हिरवाई होईल हा विश्वास त्यांच्या संस्थेला आहे. त्याच्याबरोबरच साताऱ्याजवळ बायोडायव्हर्सिटी पार्कची निर्मिती त्यांनी केली आहे.
बोरिवलीतही तशाच डायव्हर्सिटी पार्कची निर्मिती केलेली आहे. औरंगाबादमध्ये सह्याद्री वृक्ष बँक, कारण इतका मोठा व्याप सांभाळायचा तर स्वतःची वृक्ष बँक त्याच कारणासाठी असणार यात काही शंका नाही. त्यामुळे औरंगाबादचं वृक्ष बँकेचेही काम मोठ्या प्रमाणावर त्यांचं आजही सुरू आहे. त्यांच्याच एका मुलाखतीत मी वाचलं होतं, त्यांनी एक कविता म्हटली होती, आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया, जिथे एक कोंब दोन कोंब कोंबच कोंब. म्हणजे झाडं लावण्याचा जो ध्यास त्यांनी घेतलेला आहे, एक झाड एक आपलं झाड त्याची तिथे होईल वाढ, खरखरीत मायाळू कडा त्याला झाडांचा पडलाय वेढा. असे हे सयाजी शिंदे सतत आता कामाबरोबर हा ध्यास घेतलेला आहे आणि त्याचंही काम तुमचं निश्चित आज आम्हाला ऐकायला आवडेल. सर, तुम्हाला तुमचं मनोगत व्यक्त करायला आम्ही पुरेसा वेळ ठेवलाय आणि आम्ही निश्चित उत्सुक आहोत की तुम्ही तुमचा अनुभव आजपर्यंतचा आणि आमच्या संस्थेला काय मार्गदर्शन करणार. आम्ही नक्की उत्सुक आहोत. आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे जरूर यावं. चांगले विचार मांडायला 2 मिनिटं पुरेसे असतात, त्यानंतर सगळी फेकमफाकी असते, असं मी आल्याला सांगितलं. आणि परत मार्गदर्शन करताना समोरच्याला अडाणी असं गृहीत धरलं जातं, हे फार वाईट असतं. त्यामुळे इथं मी उभा राहिलो तर मला असं वाटत नाही की इथं कोणी अडाणी आहेत आणि त्यांना काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे. आणि मार्गदर्शन करून जर सुधारले असते लोक, जर हजारो वर्षाचा इतिहास एवढं ज्ञान पडले त्याचा काय उपयोग होत नाही. त्यामुळे मार्गदर्शन आणि काय म्हणतात त्याला, लोकांना सुधारण्यासाठी काय म्हणतात, अवेअरनेस आणण्यासाठीचं जे सगळं आहे ते काय नंदाताई आणि या उज्ज्वलाताई यांचं काम आहे. त्यांचा त्यांचा काय म्हणतात सत्कार करायला मला मान मिळाला, त्याचाच मला अतिशय आनंद आहे की तुम्ही एवढं चांगलं काम करताय. तर तुमच्या कामाला पुढे खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी मला खूप आनंद वाटेल. गिरीश कुलकर्ण्यांबद्दल ऐकलं. आता काय आमचं धनंजय आहे ना, त्यांना कितीतरी मी सांगितलं आत्तापर्यंत कुठल्याही व्याख्यानमालेला मला यायचं नाही, कारण मला ते पटत नाही. हा पहिला भाग आहे. अशा जर व्याख्यानमालेने सुधारलं असतं लोक तर अशी अवस्था झाली नसती आपली, नाही का. म्हणजे ज्या पद्धतीने आपला जग चाललंय, हे जग आपण म्हणजे निसर्ग असेल, गुरं असतील, प्राणी असेल, हे आपल्या बाबाची पेंड असल्यासारखेच त्यांना वागवतो. म्हणजे हजारो गुरं कमी झाली, हजारो झाडं कमी झाली, हजारो पक्ष्यांची वाट लागली, तरी आज तोच प्रश्न आहे की आता गरिबांना कसं सांभाळेल. एक मुख्य मला सांगायचं वाटतं की गरिबी म्हणजे दरिद्री नाही, पैसे नसणं म्हणजे दरिद्रीपणा नाही. भरपूर पैसे असताना देता न येणं म्हणजे दरिद्री माणसं असतात, हे मी समजलं पाहिजे. तर मला आता म्हणजे म्हणलं ना की लहानपणी त्यांच्या असं अवस्था आणि त्यात दारिद्र्य कधीच नव्हतं. दारिद्र्य कधी असंच नाही. ज्या माणसाला ऑक्सिजन चांगला घेता येतो, ज्याला अन्न चांगलं खाता येतं, पचवता येतं, तो माणूस श्रीमंतच असतो. हजारो करोड रुपये असून पण श्वास घेता येत नाही, अन्न पचवता येत नाही, तो म्हणजे गरीब माणूस असतो. इथं गरिबी सुरू होते ना. तर ही एक साधी गोष्ट आहे. मला असं काही वेगळं असं काही सांगायचं नाही. धनंजय हा चांगला माणूस आहे ह्या निसर्गाच्या क्षेत्रातला, पण त्याच्या अवेअरनेससाठीचा खूप धडपड आहे ना, ती मला फोल वाटते. मला सारखं तो तिकडे खेचत असतो, तसं काही नाही आहे. आपण ॲक्च्युली समविचारी माणसाने एकत्र राहून काम करत राहणं एवढंच मला खरं वाटतं. बाकीचं सगळं काही त्याच्यावर किती विश्वास ठेव, कारण व्यासपीठावर आला माणूस की पहिलं फेकमफाकी करायला सुरुवात करतो. तो एकदा धरतोच समोरच्याला, ह्यांना काही कळत नाही. त्यामुळे ते काही बोलण्यात अर्थ नाही. मला असं वाटतं की तुमचा काय म्हणतात, मी मान राखतो तुमच्याबद्दल, माझ्या मनात चांगलं आदर आहे, प्रेम आहे. पण तरी वाटत असेल की मी एखादी ही गोष्ट तुम्हाला सांगावी अशी, तर तुम्ही मला विचारा की बाबा तुम्ही हे आम्हाला सांगा. अदरवाईज मला सांगण्याचा उत्साह अजिबात नाही, कारण ते मनापासून मला पटत नाही. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, माझ्याकडे खूप स्टोरी आहेत, माझ्याकडे खूप डायलॉग आहेत. मी 2 तास असं काढू शकतो, पण तो काही हेतू नाही ना. म्हणजे एंटरटेन करण्यासाठी आपण काही इथं आलेलो नाही ना. चला आता सारखं मला असं वाटतं की तुमच्यासाठी भरपूर वेळ, म्हणजे काय करायचं मी इथे. तर असं वाटतं की कारण कसं NGOज पण खूप बदनाम आहेत.
NGOs इतक्या बदनाम आहेत की म्हणजे त्यांचे काय धंदे चालतात हे आपल्याला पण माहिती आहे. त्यामुळे NGO बद्दल पण जास्त न बोललेलं बरं, कारण त्या कशा पद्धतीनं उभ्या राहतात आणि कशा पद्धतीनं काय म्हणतात त्याला, ते जे मिळवतात काय म्हणतात CSR काय असतील काय वगैरे, ते मी आता बघतोय या 5-6 वर्षात. त्यामुळं मला असं वाटतं की कुठली NGO मोठी करायच्या भानगडीत न पडता ती चांगली कशी होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले बरे आणि आपल्यापुरतं आपण राहिलेलं बरं आणि आपल्या आनंदासाठी काम केलेलं बरं. हे काय सगळ्यात परत मला असं वाटतं की आता गरीब मुलं करतात, ही एक असं भ्रांत कल्पना आहे. म्हणजे मी ठरवलं की 101 अनाथ मुलं आहेत, मी त्यांना IAS ऑफिसर करू. आता हे IAS ऑफिसर झाल्यानंतर काय करतील कल्पना करा तुम्ही. 101 कलेक्टर जर आपण नेमले, प्रत्येक जिल्ह्याचा कलेक्टर काढला आणि प्रत्येक कलेक्टरचा हिशोब काढा, म्हणजे मला आता माहिती मिळते असं की आता सांगतो की मी हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो, साध्या सायकलवर जात होतो मी आणि मला पहिला 10वीला हे नव्हतं वगैरे वगैरे आणि आता माझे 132 एकर जमीन इथे आहे आणि आता मी आता इथं पूलच असं बांधतोय. म्हणजे काय केलं असेल याने ह्या देशाचं. म्हणजे सगळे नगरसेवक, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे उद्योगपती किंवा हे बघितली माणसं फार टक्केवारी कमी मिळेल की यांनी हे चांगल्या पद्धतीने गेले. त्यामुळे मनुष्य जातीबद्दल आपण न बोललेलं बरं, त्यांना न सांगितलेलं बरं. आपल्याला विश्वास वाटतो, मला पटतं की बाबा झाडं ही गोष्ट कधी फसवत नाहीत. झाड हे कधी म्हणत नाही हा पुढारी आला, हा गरीब आला, हा रोगी आला, हे प्राणी आला, हा पक्षी आला, काही मानत नाही. एक फांदी तोडा, दुसऱ्या फांदीची फळं खा, ते काही बोलत नाही. म्हणजे कोणावर तरी विश्वास ठेवा, अशा 2 गोष्टी आहेत, ती म्हणजे एक आई आणि दुसरं एक झाड. म्हणजे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपल्याला ऑक्सिजन मिळतो. असा कोणी श्रीमंत नाही, असा कसं उद्योग होत नाही की तो अन्न बनवतो. ते अन्न तर, पण झाडाबद्दल त्याचं, झाडाचं काय म्हणणं नसतं त्याच्याबद्दल. तर एनिवे मला काय तुम्हाला वाटत असेल की मी ह्या एखाद्या विषयावर बोलावं तर बोलतो, अदरवाईज मला खरंच बोलायला आवडत नाही किंवा नवीन कल्पना म्हणजे वाटलं होतं की आपण खूप चूक केली आयुष्यामध्ये, की खूप झाडं तोडली आणि खूप निसर्गाकडे नीट लक्ष दिलं नाही. गेल्या 50 वर्षाचा मी माझा शहर बघतो, गाव बघतो, देश बघतो, तर असं वाटतं की ते वैभव, नैसर्गिक वैभव संपत आलं आहे, संपत चाललं आहे आणि वेगानं संपत चाललं आहे. तर त्या गोष्टी परत झाल्या पाहिजेत, म्हणून असं वाटतं की ते परत ठिकाणी आलं पाहिजे. तर असं होतं की हे झाड जे काही करतं हे प्रत्यक्ष भगवंताचीच असावं की त्याला हे झाड निर्माण करता आलं, तर त्याच्या पुढचा दुसरा अजून देव नाही. तर मला असं वाटलं की म्हणून आम्ही आत्ता सगळ्या देवस्थानांच्या ट्रस्टीजना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की या ट्रस्टीचं प्रत्येक ठिकाणी प्रसाद हा वृक्ष स्वरूपात जावा आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे, त्यांनी ते मान्य केलं आणि अतिशय हिरिरीने त्यांनी ते करायला घेतलं. आणि ह्या गुढीपाडव्याला असा संकल्प सुरू झाला की जे लोक अभिषेक करत आहेत त्यांना वृक्ष प्रसाद म्हणून गणेशा वृक्ष प्रसाद असं नाव देऊन प्रत्येक झाड दिलं आहे. म्हणजे अभिषेक करताना अर्धा तास त्या झाडाची तो पूजा करणार, त्याला हळदी कुंकू वाहणार आणि तो प्रसाद घरी नेऊन लावणार, रानात नेऊन लावणार, जंगलात लावणार आणि त्याची काळजी घेणार. त्यानिमित्तानं झाडं चांगले लागतील आणि खरंच त्याच्यात देव आहे हे पण त्याला पटेल. कारण मला देवळं वाढताना कधी दिसलेली नाही, झाडं मात्र सतत वाढताना दिसलेली नाही. सुरुवातीला थोडंसं ब्रेकिंग द हार्ड आईस म्हणतात म्हणून एक 2 प्रश्न विचारतो. पालवण बीडला वृक्ष संमेलन झालं, जगातलं पहिलं असं ते वृक्ष संमेलन. हा लाईट वाढवला तरी चालेल. आणि त्या ह्याच्यामध्ये वडाच्या झाडाला तुम्ही अध्यक्षपद दिलं होतं. तर ती संकल्पना कशी सुचली आणि त्या संमेलनाबद्दल काय सांगा? नेहमी संमेलनं भरतात आणि अध्यक्षांवर भांडणं होतात सगळ्या संस्थांमध्ये. आपल्या जोपर्यंत देशात दाखल्यावरती भारतीय एवढाच शब्द असला पाहिजे, कुठली जात धर्म असता कामा नये. आणि ते त्याच्यामुळं सतत जातीची संमेलनं, कविता संमेलनं काय असतील हजारो प्रकारचे आहेत. तर त्याच्यामुळं काय होतं की ते सतत भांडणं असतं. मला असं वाटलं की वृक्ष संमेलन घ्यावं आणि अरविंद जगताप आमच्याकडे तज्ज्ञ आहेत, विचारवंत आहेत आणि लेखक आहेत, मनुष्य म्हणून चांगला आहे. तर त्याच्या एका कवितेत असा एक कवीनं कविता लिहिली आणि त्यांनी कविता लिहिण्याऐवजी झाडच लावलं, अशा त्या ह्याच्यातनं कल्पना सुचली असावी कदाचित. पण अध्यक्ष वडाचं झाड करावं हे अरविंदचीच कल्पना आहे.
कारण कसं की असा अध्यक्ष जगात नाही की तो संमेलन सुरू व्हायच्या आधीच तिथे येऊन बसलाय आणि हजारो वर्ष झाले तरी तो परत तिथं तसाच आपल्या जागी टिकू नये आणि मानवजातीसाठी काम करतोय. नाही तर दुसरा कुठला अध्यक्ष लगेच राजकारणात पडलेला असतो. त्यामुळे सर्वात सुंदर अध्यक्ष तो आम्हाला वडाचं झाड मिळालं आहे. गेल्याच आठवड्यामध्ये तामिनी हा पुण्याच्याच परिसरातला एक वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या निसर्गप्रेमीला बऱ्याच घेऊन गेला होता. ती काय संकल्पना होती आणि त्याच्यातून इतर लोक काय प्रेरणा घेऊ शकतील आणि इतरांना काय त्यातून काम करण्याचं काय होणार मार्गदर्शन मिळू शकेल? आणि नाही आता कसं आहे की झाड ही गोष्ट पटली, मग ती मुलांच्या थ्रूच केलेली बरी. कारण जी माणसं मोठी झाली ज्यांना आता काय करतात एक स्वतःचा एक ॲटिट्यूड घेऊन जगत असतात आणि त्यांच्या ठिकाणी ते खरे असतात आणि ते सुधारण्याचे चान्स आता कमी आहे. मग आपण आपल्या मुलांच्या बरोबर राहिलेलं बरं, मुलांच्यात काय परिणाम होण्याची शक्यता आहे असं बरं वाटलं. तर जो वृक्ष संमेलन झाल्यानंतर विविध समविचारी लोकांना बरोबर घेतलंय. एक अशी इच्छा आहे की सह्याद्री नाव ठेवलं. महाराष्ट्राचा आपल्या नाशिकपासून ते फार केरळपर्यंत असलेले सगळे डोंगर रांगा आहेत ह्या सह्याद्रीच्या आहेत. ह्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजेच नद्यांचे उगम आहेत आणि जी जैवविविधता आहे ती तिथेच आहे. तर सह्याद्री असं नाव दिलंय. तर मला असं वाटतं की ह्यासाठी करणारे सगळे जे काम करणारे लोक आहेत, जे अतिशय निर्व्याजपणे छानपणे कामं करतात, ती माणसं एकत्र नाही आहेत. तर ती जर सह्याद्री देवराच्या एका नावाखाली जर आली तर आपल्याला कायदेशीर गोष्टी मंत्रालयात असतील, संसदेपुढे मांडायचं असतील, त्या गोष्टी आपल्याला मांडता येतील. त्याच्यासाठी एक ताकद पाहिजे, म्हणून ते एकत्र असले पाहिजे. तर त्यातनंच ही संकल्पना निघाली की बिया गोळा करायच्या. तर शाळेमध्ये मुलांचं आता जे शिक्षण असं वाटतं की त्याला एवढंच माहिती आहे की नोकरी चांगली कशी मिळणार आहे, परदेशी जाताना कसं मिळेल ना, गाडी कशी घेईन, अजून एक गाडी कसं घेईन, बंगला कसा घेईन, अजून एक बंगला कसा घेईन आणि मोठेपणानं सगळे ब्रँड मी कसे वापरेन म्हणजे आयुष्य सक्सेस झालं. हा जो चुकीचा भाग असं वाटतो मला. तर मुलांना ते सांगितलं पाहिजे की लहानपणापासून त्यांनी बिया, किडामुंगी, फुलपाखरं हे सगळं बघितलं पाहिजे. तर प्रत्येक शाळेनं प्रत्येक विद्यार्थ्यांना जसं आपण जन्मतारखेचा दाखला दिल्याशिवाय ॲडमिशन देत नाही, तसं एक देशी झाडाचं बी आणल्याशिवाय त्याला ॲडमिशन द्यायचं नाही आणि त्या बियाशी खेळलं पाहिजे मुलांना. तर एका वर्गात 50 मुलं असतील तर 50 प्रकारच्या बिया असतील तर 50 प्रकारची रोपं तयार होतील. तर 50 प्रकारची रोपं जेव्हा 10वी 12वीपर्यंत वाढतील तेव्हा त्यांच्यातल्या चर्चा काय असतील, शिक्षकाची गरजच नाही. ते म्हणतील तुझं जांभूळ केवढं झालं, माझी चिंच केवढी झाली, माझी ही वेली किती झाली, ह्याला फळं किती आली, ह्याला फुलं कशी आली, ह्याला का नाही झालं, ह्याला कुठलं खत घातलं. आपोआप त्यांच्या चर्चातूनच एक विद्यालय सुरू होईल ना. तेच मोठं विद्यापीठ असेल. अशी एक संकल्पना आहे. कधी राबवतील तेव्हा राबवतील, पण आपण आपल्या परीनं काम करणार आहोत. तर अशी बरीच महाराष्ट्रात एक आता माझ्या माहितीत झालेली 20 लोक आहेत की जे खरं तर IAS ऑफिसरच्या फार वरचे लोक आहेत किंवा ज्यांना 5 लाख रुपये पगार दिला पाहिजे अशा लेवलचे आहेत, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण त्यांना पण गरजच नाही, त्यांना फरकच नाही पडत की कुठेही एसटीत बसतात, कुठेही रस्त्यात झोपतात, कुठेही रानात जातात, बिया गोळा करतात, जिथं रोपं करायची असतील तिथं करत राहतात आणि ते आनंदी आहेत. तर ह्या लोकांना एकत्र घेऊन आपण यावर्षी ठरवलं की ह्या 5-6 महिन्यात एक 6 ते 7 वेळा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बिया गोळा करायच्या आणि ते साठवायच्या आणि त्याची रोपं वेगवेगळ्या देवराईमध्ये तयार करायची आणि त्याची वृक्ष बँक तयार करायची. बँक एवढ्यासाठी म्हणायचे की ज्याच्या बँकेत जास्त पैसे आहेत तो श्रीमंत नाही, ज्याच्या बँकेत जास्त झाडं आहेत तो श्रीमंत. तर मग ज्याच्या आता ते बिया जर गोळा केल्या तर इतक्या विविध प्रकारच्या बिया येतील ना. आणि ज्या पद्धतीनं बातम्या वाचतो त्याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आली पाहिजेत की उगाच देशात बॉम्ब किती आहेत मोठे हे म्हणण्यापेक्षा देशात बिया किती प्रकारच्या जास्त मोठ्या आहेत त्याच्यावर देश मोठा ठरवावा ना. आता आपण सगळ्यात म्हणतो की ह्या देशाकडं इतक्या प्रकारचे बॉम्ब आणि इतक्या प्रकारचे विमानं इतकं आहेत म्हणून तो श्रेष्ठ देश. ही आता संकल्पना आली. तर बॉम्ब हातात असावेत त्यापेक्षा बिया हातात असलेल्या बऱ्या, ही संकल्पना घेऊन आपण आपलं राबलेल्याचा उद्देश आहे. तर प्रत्येक ठिकाणी आता जिथे शूटिंगला जाणार आहे त्याच्या 2 आधी दिवस आणि 2 दिवस नंतरचे हे मी फक्त बिया गोळा करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हा आजचा दिवस ठेवला तो आम्ही पण असा उद्या सकाळी आम्ही चाललो इथं महाबळेश्वरला. आता तर तिथं आम्ही 15 जण जाणार आहोत आणि 15 विविध भागातले आहेत पण ते एकत्र येतील आणि ते बिया गोळा करतील सगळ्या आणि त्या सह्याद्री देवराई तयार करेल सीड बँक. सह्याद्री देवराई त्याची वृक्ष बँक पण करेल
पण शासनाला जर कुठं काही मदत असेल तर त्यांना पण करायची. कारण सह्याद्री देवराने ठरवलं की कोण भ्रष्टाचारी, कोण कमी, कोण मोठा, कोण छोटा, काहीच नाही. सगळे साधे आहेत. ज्याला ऑक्सिजन घेता येतो, ज्याला अन्न खाता येतं, सगळे मोठे आहेत, बाकी काही नाही. आणि कुत्री मांजरं ही सगळ्यापेक्षा जास्त मोठी आहेत, कारण ती कुणालाच त्रास देत नाहीत. माणसंच सगळ्यांना त्रास देतात. त्यामुळे माणसांपासून सावध राहायचं, एवढीच काळजी घ्यायची. नाही, आपल्या सह्याद्री देवराच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना आम्हाला कोणालाही सांगितलं तर ती रोपं आम्ही ठेवू, आम्ही लावू. ती त्याच्यासाठी विविध प्रकारच्या आपल्या 40 जागा तयार आहेत महाराष्ट्रात. त्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, शाळेत इकडे सगळ्या देवराया उभ्या राहायला पाहिजेत अशाच ध्येयानं आम्ही काम करतोय. तर हे करेल. आता ह्यांना 4-5 झाडांचं पडलंय. खरं तर प्रत्येकानं आपल्या वया इतकी झाडं लावली पाहिजेत. शरम वाटली पाहिजे आपल्याला. इतकी वर्ष आपण ऑक्सिजन घेतोय, इतकी वर्ष आपण अन्न खातोय, आपण एक झाड लावलेलं नाही, आपण कुठली पदं घेतली आणि आपण काय केले. तर शहरं सुधारण्याचे चान्सेस फार कमी आहेत. खेडी गावं, मोकळ्या जागा सुधारण्याचे चान्स जास्त आहेत. तर शहरातल्या माणसाने जास्तीत जास्त आपला जो फोर्स आहे तो मग अशा संस्थां थ्रू जर वाढवता आला तर ती सगळी झाडं आपण जपू आणि लावण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आता लवकरच आपण हा प्रयत्न करणार आहोत की ज्या देवस्थानच्या ट्रस्टच्या जागा आहेत, तर समजा आता ही आपल्या दगडूशेठ हलवाईची गणपतीची जागा झाली, की मग आळंदीची जागा झाली, की मग मोरगावची असेल किंवा शिर्डीची असेल, तर तिथं रोपं गोळा करण्याची व्यवस्था करायची. कोणाला दान करायचं असतील ते रोपं तिथं ठेवायची आणि तिथून ती कशी एका ठिकाणी नीट लागली जातील, नीट सांभाळली जातील, आगी बनवण्यापासून कशी वाचवली जातील, असं आपण हे काळजी करायची. तुमच्यावरून आपलं किमतीचं उदाहरण सांगतो. पण शहरामध्ये खूप लोकांचं ऐकायला मला मिळतं. मला पण खूप आहे झाडांची आवड. मी आमच्या गॅलरीमध्ये आता 3 रोपं लावलीत, आता आमच्या गॅलरीत 4 रोपं लावलीत वगैरे वगैरे. म्हणजे खूप आवड आहे. म्हणजे काय तर त्यांची गॅलरी ती पण परदेशी, म्हणजे चीननं काय केलं, आपल्या इकडंच गोळी घातली. पुणे हे सगळ्यात जी परदेशी रोपं ऑर्नामेंटलचं हब आहे. म्हणजे पुणे हुशार म्हणायचं तर याच्यासाठी की ते सगळ्या चुकीच्या गोष्टी इथं आणून ठेवल्यात त्यांनी. म्हणजे पुण्याच्या त्या कुठल्या भागामध्ये सगळ्या ज्या हे आहेत त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल जेवढी पण रोपं जास्त आहेत ती बाहेर गावावरून येतात. ती मलेशिया असतील, हाँगकाँग असतील, कुठं पण येतील. ती हैदराबादला येतात, हैदराबादवरून पुण्याला येतात, पुण्यावरून सगळीकडे वाटली जातात. कोणी म्हणत नाही की आपली देशी झाडं, देशी रोपं घरात मनी प्लांट लावला जाईल का तर त्यांनी पैसे वाढतील, आणि खाऊचं पण लावलं तर त्यांनी तब्येत चांगली होईल, ते नाही. मनी प्लांटमध्ये ते पैसे वाढतात का? पण बघा, सगळ्यांच्या घरात 5,000 पगार असलेला पण म्हणतो एक मनी प्लांट आणतो म्हणजे आता घरात पैसे वाढतील. तर ह्या संकल्पना डोक्यात इतक्या रुजवल्या की हे असं झाड ठेवा घरात, तुमच्या घरातलं ऑक्सिजन वाढेल. आणि आमचं देशी झाड एवढं ते काही कार्बन डायऑक्साईड देते, ते तर सगळ्यात जास्त, जितकी मोठी पानं जास्त तेवढं ते ऑक्सिजन चांगलं देतं आणि कार्बन डायऑक्साईड जास्त चांगलं घेतं. तर या साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. हा प्रॉब्लेम. नमस्कार सर. मला वाटतं की अगदी रांगड्या भाषा आहेत, पण जे काही मूलभूत मुद्द्याला हात घालायला पाहिजे तसं सयाजी सर आपल्याला सांगतायत सगळ्या गोष्टी. कौतुक मला या गोष्टीचं वाटतं की आमच्यासारखी लोक जे काही काम करतात, जे हाका ऐकू येतात माणसाच्या, की जिथं दुःख वेदना आपल्याला दिसतात आणि ते आपण बघतो. पण निसर्ग ही अशी गोष्ट आहे की ज्याची हाक ऐकू येत नाही. जो माणूस अधिक संवेदनशील आहे त्यालाच ती हाक ऐकू येते आणि त्याच्यासाठी काम करणारे सयाजी सरांसारखी व्यक्तिमत्व आहेत. हा खरं तर कार्यक्रम मुलाखत स्वरूपात ठेवणं आधी सुचायला हवं होतं. ते अधिक चांगल्या पद्धतीनं उलगडता आलं असतं असं मला वाटतं. पण कधीतरी परत आपण हे करू. मला असं विचारायचं आहे सयाजी सर की अभिनेत्यापासून देवराई फाउंडेशनची निर्मिती किंवा त्याचं चाललेलं काम, हा प्रवास कसा होता आणि नक्की आता देवराई फाउंडेशनतर्फे काय काय पद्धतीची कामं केली जाऊ शकतात हे जर का थोडंसं विस्तृत पद्धतीनं सांगितलं तर आता इथं सगळे जे आहेत की ज्यांना काहीतरी करायची इच्छा असते अशा गोष्टींसाठी पण नक्की समजत नसतं की काय करायचं. आता तुम्हीच दिलेल्या उदाहरणातून त्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत, तर त्याच्यासाठी थोडीशी मदत मिळेल. नाही म्हणजे कसं की
हे जे मानव जातीसाठी सगळ्या करणाऱ्या संस्था आहेत ना, त्यांनी अर्धं काम कमी करावं त्यांचं आणि निसर्गाकडे वळावं. कारण निसर्गाच्या या रूपाला जपणं हे खरं काळाची गरज आहे. आपण मनुष्यजात म्हणलं तर तुम्ही श्रीमंत करणार म्हणजे 4 गाड्या वाढवणारच आहात. तुम्ही गरीबाला श्रीमंत करायला जाणार म्हणजे त्याला काय गाडी घ्यायला शिकवणार आहे ना. मॉरल ऑफ द स्टोरी त्याला एज्युकेशन देऊन काय करणार. आता तू जरा मारुती सध्या घे, नंतर तो मर्सिडीजचं कसं जाशील एवढंच बघ. हेच शिकवून देणार ना तुम्ही काय शिकवणार आहात. आणि किंवा मनुष्यजात काय घेणार आहे तो 100% फसवायला बसलाय तुम्हाला. आता मनुष्याचा शत्रू आहे. तो तुम्हाला कसा बकरा बनवायचा उठल्यापासून तेच शिकतोय. तुम्हाला ते विद्यार्थी असतील, मुलं असतील, बायका असतील, सगळ्यात की तुम्ही एकमेकाची बकरेच करायला बसले. मला असं वाटतं की वेली असेल, गवत असेल, झाड असेल, शेवाळ असेल, फुलपाखरू असेल, ही लोक फार साधे आहेत. हे खूप फायदेशीर आहे. तर आपण त्यांचंच काम करायला पाहिजे. आपलं जर काही हुशार माणूस म्हणून तुम्ही झाला असाल तर इकडे वळा आणि ते त्यांचेच बघतील. कसे गरीब जगतील, कसे पुढे येतील, त्यांच्या पद्धतीनं ताकद येईल त्यांची. तुमच्या ताकद दिल्यामुळे ते काही मरणार आहेत अशातला अजिबात भाग नाही. की त्यांच्याजवळ तर एज्युकेशन घेणार असेल तर अजिबात भाग नाही. किंवा लय एज्युकेशन घेतलेले तर लयच पुढे काहीतरी करायला लागले अशातला भाग नाही. करोडो विद्यार्थी असे रस्त्यावर आलेत, करोडोंना शिक्षण घेऊन पण रस्त्यावर आहेत आणि नोकऱ्या नाहीत आणि काही कामं नाही. त्यामुळं मॅक्झिमम वेळ असं वाटतं की मला असं वाटतं की समजा मी 500 चित्रपटात केल्या, 500 भूमिका केल्या, पण ही भूमिका मला फार खरी वाटते आणि चांगली वाटते की आपण या संदर्भात आपल्या आनंदासाठी काम करतोय, असं नाही की ते सांगण्यासाठी करतोय. मला जी चांगली माणसं वाटतात त्यांना आम्ही सगळे आता उद्या जाणार 20 प्रकार ठिकाणाहून माणसं येणार, जातो काम करतो. ही आपली पद्धत आहे. आपल्याला काही बोलायचंच नाही, आपल्याला काही सांगायचंच नाही. आपल्याला अशा पद्धतीने झाडाचे गुण गावो, झाडाचे गुण घेऊ, एवढंच आम्ही म्हणतो की बाकी त्यांचा आता गुण घेण्यासारखा मनुष्य राहिलेला नाही. एक झाड शिल्लक आहे, त्याच्यावरून गुण घ्यावं, गुण घ्यावे आणि गुण द्यावे. हे तेवढंच एक शिल्लक आहे ज्याच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो. बाकी मला विश्वास नाही, तुम्ही दाखवून द्या या माणसावरून प्रेरणा घ्या, तुम्ही काम करा. नाही फोन बहुतेक वेळेस उचलणार नाही, पण मी कॉल बॅक तुम्हाला नक्की करेन. धनंजय शेटबाळे. 98 223 98 223 94 670 धनंजय शेटबाळे. फोन उचलला नाही तरी परत फोन करतील एवढी गॅरंटी. आणि तुम्हाला जे सांगतील ते 100% सत्य असेल. तेच ते उजवं डावं काही होणार नाही, त्यात कसला स्वार्थ असणार नाही आणि कुठला मिरवण्याचा भाग असणार नाही, हेही गॅरंटी सांगतो तुम्ही. निसर्गाशी पर्यावरणाशी जोडले जात जो काही फोन येईल याची मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. नमस्कार सर, मी कार्तिक तडसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी. सध्या मी विद्यार्थी सहाय्यक समिती इथे निवासासाठी आहोत. आमच्या समितीचे काही विद्यार्थी इथे आहेत. मला फक्त एक छोटीशी माहिती द्यायची आहे की आमच्या समितीमध्ये बरेच विद्यार्थी कमवा व शिका योजने माध्यमातून शिकतात आणि गेल्या कोरोनाच्या काळात संपूर्ण विद्यार्थी शाळा बंद असल्यामुळे, कॉलेजेस बंद असल्यामुळे आपल्या गावाकडे होती. मग अशा विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात त्यांचं शिक्षण चालू होतं ऑनलाईन, परंतु सर्व आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे त्यांना कुठेतरी अर्न सोर्स अवेलेबल करून द्यासाठी आम्ही देखील आशीर्वाद वृक्ष उपक्रमाची सुरुवात केली, ज्याच्या माध्यमातून आम्ही डोनर्स कलेक्ट केले. आमच्या संपूर्ण संस्थेचं काम हे डोनेशनच्या माध्यमातून चालतं. आम्ही साधारणतः 2100 रुपये प्रति डोनर्सकडनं कलेक्ट केले आणि त्याच्या माध्यमातून जो साधारणतः वृक्षासाठी, त्याच्या बचाव कार्यासाठी, ट्री गार्ड असा जो खर्च लागतो, त्याच्या व्यतिरिक्त जी रक्कम उरली साधारणतः 500 रुपये प्रति विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी वृक्षाची लागवड केली, असं त्यांना कमवा शिकाच्या माध्यमातून आम्ही प्रोव्हाइड करून दिलं. आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रात 5 ते 6 हजार वृक्षांची लागवड या गेल्या 1.5 वर्षात केली. आणि ही संपूर्ण देशी वृक्ष म्हणजे साधारणतः कडुलिंबाचं झाड, चिंचाचं झाड, वड, पिंपळ या वृक्षांची लागवड केली आणि हे कार्य अजून देखील सुरू आहे. वा, आणि म्हणजे माझ्यासहित आम्ही वृक्ष लावणाऱ्या सगळ्यांची एक वल्गन आहे, माझी पण आहे. आपण खूप स्वतःला शहाणे समजतो की आपण झाडे लावतो आणि ती जपतो. खरं तर झाडे लागतात, ती वाढतात. आपण फक्त कापतो, आपण जाळतो, आपण त्याच्यापासून वाटेल तसं त्याचा यूज करतो आणि वाटेल तसे तोडवतो, ट्रक घालतो, काय करतो, तेव्हा आपण तो विचार करत नाही. तर खरं तर म्हणून म्हणतो की झाडा एवढ्या जगात मोठी गोष्टच नाही.
ते काही असं झालं तरी ते बिचारं काय बोलत नाही आणि परत आपल्यासाठी करत राहतात. तर चुकून असं वाटलं की माझ्या बोलण्यात मी काहीतरी झाडाच्या संदर्भात करतो, हा माझा मोठेपणा आहे, तर ती माझी अतिशय वाईट गोष्ट असेल. कारण झाड स्वतःच मोठं आहे, त्याला आपण मोठं करणारे कोण, असं आहे. मी नम्रपणे हे सांगू इच्छितो तुम्हाला. नमस्कार सर. फक्त एक छोटासा प्रश्न होता. तुमचे किंवा स्नेहालयाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या कार्यातच बिझी असतात सहसा. जसं तुम्ही बोलला की आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्ही आमच्या कामात मग्न आहोत. पण कधी कधी असं होतं की आमच्यासारखी आमची जी पिढी आहे जी की थोडी बहिरी पण आहे, थोडी आंधळी पण आहे, ज्यांना ऐकायला येत नाही आणि दिसत पण नाही समोरच्या गोष्टी, तर यांना कधीतरी कोणी सांगितलं, मार्गदर्शन केलं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगितली तर बऱ्याच वेळा असं होतं की 100पैकी 1 जण तरी तयार होतो. तर तुम्हाला असं वाटत नाही की तुमचे कार्यकर्ते थोडेफार सोशल पण झाले पाहिजे? आणि जसे धनंजय सर म्हटले की मी नंतर कॉल नक्की करेल, त्यांना बऱ्याच वेळा कॉल करतो आणि आमचं संभाषण होतं, पण ते जे कार्यकर्ते आहेत ते माझ्या किंवा माझ्या मुली पण पोहोचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्ही म्हणजे तुमचं काय मत आहे याबद्दल की थोडंसं सोशल एखाद्या इव्हेंट मार्फत तुमची माहिती पोहोचली पाहिजे असं? म्हणजे माझं कसं आहे की हा काय आपण मक्ता घेतलेला नाही. मला उगाच सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्रास देतात, तो सांगतात सगळे, तो नाही. हे आपल्याला आयुष्यात पटलेली गोष्ट आहे, मला करायची गोष्ट म्हणून मी ती करतोय. असं नाही की चला मी जर आता समाजसेवा करतोय, मी बघा काय करतोय, असं अजिबात नाही. मला गैरसमज आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी जन्माला आलोय ते तुम्हाला काय वाटतं ते करण्यासाठी नाही आलो, मला काय पडतंय ते करण्यासाठी आलो. आणि मला काय पडतंय ते मी अतिशय इंटेन्सिटी, कारण माझ्या आयुष्यात म्हणजे देह जन्माला येतो तो देहांताकडेच चाललेला असतो, बाकी काय करत नसतो. त्याचा प्रवास फक्त देहांताकडेच असतो ना. त्या मधल्या काळाचा किती चांगला फायदा मी करून घेणार आहे मला पटलेल्या गोष्टी करण्यासाठी, एवढंच आहे ना. उगाच आपलं ते सांगत होतं मगाशी की माझ्यावर वैधव्य आलं, किती पुरुषांवर का नाही आलं? बाबा हे आचार्य त्यांची त्यावेळेस 2 वर्षात त्यांची बायको मेली आणि बिचाऱ्यावर काय शोककळा पसरली, कसं आवाळ कोसळ, असं का नाही होत? कुठल्या बाईला का नाही वाटलं असं? याला मी कशाला ह्याच्या कधी काय एवढे सगळे लग्न करतात, आम्ही काय का नाही राहायचं म्हणून मी कशाला गरीब समजू किंवा मी कशाला स्वतःला हे समजू? काय काहीच कारण नाही ना. सिम्पल आहे. तुम्ही स्वतःला वाटता तसं जगत नाही, हा मुद्दा आहे. म्हणजे मी आजच एका कुठेतरी असं म्हटलं होतं की आता आजूबाजूला कितीतरी दगड झेलणाऱ्या बायका आपण बघत असतो, कितीतरी दगड झेलणाऱ्या बायका आजूबाजूला बघत असतो आणि त्या स्वतःला रगडून घेत असतात. खरं तर झेलणाऱ्या बाईनं तो दगड नेम धरून भिरकावायचा असतो, हा खरा खेळ आहे. काय एक आणि खेळ आपला त्यांनी दगड टाकायचा नाही झेलायचा स्वतःला एवढं. आता काय आयुष्याला कोण असेल कशाला मान्य करायचं? तर ते आपलं आपलं भाग आहे. तर सगळे समाजात सगळे तसे असतील असं नाही, प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं जगलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे. त्यामुळं समाजसेवा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचणं विषणं काय घेणं नाही. 4 माणसं मला चांगली भेटली, त्यांच्यावर मी काम करतोय, तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही पण करा, नाही वाटलं तर तुम्ही नका करू. तुम्हाला शहाणपणा शिकवण्यात माझ्या आयुष्याला वेळ मी कशाला व्हायला घालवू? हो, कारण सुधरत नाही, नुसतं ऐकतात ते. हा फार गैरसमज आहे. आपण लेक्चर दिले की सगळे आज जाऊन लगेच कामाला लागणार आहे, मजेत राहणार आहेत, बाकी काय नाही. झाडाची माझा मोबाईल पाठ नाही म्हणजे कसं आहे, खूप मी करू शकतो. झाडाच्या कविता आहेत मला माहिती. अरविंदची कविता आता माझ्याकडे नाही आहे, पण ही एक कविता माझ्याकडे काल आली होती, ती मस्त होती. थंडी वाऱ्या पावसामध्ये उघड्यावरती राहून बघ, थंडी वाऱ्या पावसामध्ये उघड्यावरती राहून बघ, पाय न उचलता जाळत्या उन्हात एका जागी थांबून बघ, पाय न उचलता जळत्या उन्हात एका जागी थांबून बघ, मिळेल तितक्या पाण्यावरती जास्तीत जास्त फुलून बघ, मिळेल तितक्या पाण्यावरती जास्तीत जास्त फुलून बघ, आयुष्य समजून घ्यायचं असेल तर झाडासारखं जगून बघ. मिलिंद जोशीची कविता आहे. मला ही कविता जास्त वैयक्तिक वाटते, सगळ्यांच्या आयुष्यात येईल असं वाटतं. नादो मनोहरांची कविता आहे की आपण बघतो लाईफ, तर लाईफ बघताना सगळेच सुखदुःखाचे अनुभव घेत असतील, पण ही कविता मला छान वाटते नादो मनोहरांची. जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला न त्याचे फारसे, साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे स्मरण सरण,
साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे सरण, सगळे सोयरेही कधी जातात दुरून. फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन. फुले वेचताना सुद्धा ओथंबते, म्हणजे झाडाला फुले येतात ना, आणि झाडाचंच मन ओथंबतं. फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन, जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून. तेव्हा जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून, डोळे गच्च अंधारून. तेव्हा माझे रान, रानातली झाडे मला फुले अंथरून. नादो महानवरांची कविता. अजून काय सांगा, कविता खूप आहेत माझ्या रत्नात, सगळे आहेत का नाही मला माहित नाही. दुसरा काय सांगा, कविता म्हणजे कसं माहिती ना, मी नव्हत आहे इतके कामं केले तर मी कितीतरी प्रकारे कितीतरी प्रकारच्या पद्धतीने काम करेन, पण तो हेतू नाही. मला असं वाटतं की सांगावं लागणं की झाड लावलं पाहिजे, सांगावं लागणं जपलं पाहिजे, तर अशा लोकांच्या नादी न लागलेलंच बरं बाबा. कुठे यांच्या पाया पडताना माती फोडत बसता, एवढं जर कळत नसेल तर. त्यामुळे त्या बाबतीत मला काय बोलायचं आहे. पण आपण एक आता आलोच आहे इथं, पाहुणा म्हणून बोलतोच आहे, तर तुम्हाला वाटतं मी काय बोलावं तर मी नम्रपणे तुमच्याशी बोलतो एवढंच. हां बोला. सेलिब्रिटीमध्ये काही आहेत मी ऐकलेत, पण त्यांच्याबरोबर काम नाही अजून केलं. म्हणजे मी काम बघितल्यावर त्यांचं सांगेन, पण तसं मला माहिती नाही. सेलिब्रिटीचा फायदा एवढाच आहे की आता रघुनाथ ढोले सर आमचे सांगतात की ते 20 वर्षाचं काम करतात, ती रोपं वाटतात आणि झाडांचं काम बघतात. पण ते म्हणतात आम्ही गावात गेलो सांगायला गेले तर 10 माणसं जमत नाही. आमच्या 500 पटीने त्यांना ज्ञान आहे आणि आम्ही गेल्या 500-1000 माणसं आधीच जमलेले आहेत. मग आम्ही सांगतो तुम्ही सांगा आता काय सांगायचं ते. तर आमचा दौंडीवाल्याचा उपयोग जास्त होतो. खरे खेळ जे कलाकार आहेत त्यांना तिथपर्यंत नेण्यापर्यंतचं काम आम्ही चांगलं करतो, हा फायदा होतो. आणि मग यांच्यावर बोलता बोलता 4 गोष्टी शिकल्या बोलतो तर त्या मी चांगल्या पद्धतीने सादर करू शकतो, बोलू शकतो. आणि तो विचार जो आहे तो काही प्रमाणात बरोबर असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते त्याची. नमस्कार सर, मी रेल्वे चाइल्डलाईनचं काम करते आणि आम्ही असे छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो, जसे जयंती, महापुरुषांच्या जयंती तयार करणे, जयंती घेणे आणि गणेश उत्सवामध्ये भाग घेणे. तर अशा टायमाला आम्ही मुलांना झाडं देतो. पण मी आता जे रेल्वे चाइल्डलाईनचं काम करते अशा ठिकाणी आम्हाला खूप सारी लहान मुलं आढळून येतात, जी मिळून येतात. तर त्या मुलांमध्ये पण असं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे असे वृक्षारोपणाचं बीज त्यांच्या मनामध्ये पेरावं आणि प्रत्येक जो मुलगा येईल त्या मुलाला एका झाडाची माहिती सांगून त्याला असं झाडं भेट द्यावं असं मनापासून आता तुम्ही बोलताय म्हणून असं वाटायला लागलंय आणि करायची इच्छा आहे. तर याच्यासाठी मी अजून काय प्रयत्न करावेत म्हणजे मग मला ते काम सक्सेसपर्यंत नेता येईल. तुम्ही ते बियापासून सुरू करा. बिया द्या मुलांना खेळायला आणि त्याला सांगा की बघ वडाची बी बघ किती आहे, एवढीशी बी आणि त्याच्यातून वड किती होतो, किती हजारो वर्ष जगतो, तर बी किती छोटं असतं ना. तर हा एक धडाच आहे ना. तर अशा 50 प्रकारच्या बिया, त्या 10 प्रकारची मुलं आली, त्यांना 10 बियाबद्दल पहिलं सांगितलं, मग त्याची रोपं तयार केली, मग त्याच्याबद्दल माती पाण्याबद्दल सांगितलं, ती वाढताना बघितली त्यांनी ना की मग त्यांना कळेल त्यातलं गंमत काय आहे. त्यामुळे ते एक मेडिटेशन आहे, ते एक झाड हे स्वतःच एक विद्यापीठ आहे, ते तुम्हाला भरपूर काय देऊ जाणार. मग फळं किती देणार. म्हणजे मी आता कालच्या एका देवराईत आम्ही गेलो होतो तापिनी घाटात, एका आंब्याचा एक 30 सेकंड्स असा व्हिडिओ काढला आहे. तर मी खाली उभा आहे आणि त्याच्यावर आता लिहिणार आहे काय नाही की आता जमिनीवरनं सुरू होतं का मला की ह्याच्यामध्ये खूप मुळे आहेत बरं का, त्या आंब्याच्या आहेत आणि त्याचं हे बघा खोड आलं मोठं, हे खोड 2 मीटरचं आहे, हे आता वाढत गेलं, हा जवळ 300 फूट झालेला आहे. ह्याच्यावरती 400 प्रकारचे पक्षी येऊन राहिलेले आहेत आणि 300 वर्ष दरवर्षी किमान 5000 आंबे दिलेले आहेत. आणि
इतका कार्बन डायऑक्साईड घेतलेला आहे, इतका ऑक्सिजन करोडपतीचं दिलेलं आहे आणि परत काम करतो, तर अशा झाडाला आपण नमस्कार करणार आहोत का नाही? सावली देणारी माणसं दिसली कधी तुम्हाला? नाही ना. मग झाडं सावली देणारी झाडच दिसतात ना. त्यामुळं कुठलं माणसाच्या सावलीला बसलंय का आपण कधी? आपण झाडाच्या सावलीला बसतो ना. तर म्हणून ते बिया आणि त्याचं झालेलं झाड हेच तुम्ही तिथं सुरू करा, त्याचा खूप तुम्हाला फायदा. हॅलो सर, बोल. मध्यंतरी वर्तमानपत्रात तुमची बातमी वाचली होती, देवराई फाउंडेशनचे साताऱ्यामध्ये काहीतरी झाडं जळाले. तर ते तुम्ही ती बातमी ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं की लहान मुलासारखी तुम्ही जगली. तर ती बातमी ऐकल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय झाली आणि कसं वाटलं? मला टाइमपास करायचा आहे. काय वाटलं काय? तुला माहिती पडली तर तेव्हा जायला पाहिजे ना. आपण जिथं कुठे असू तेव्हा आपण लगेच तिकडं प्रयत्न करायला पाहिजे, सगळ्यांनी जायला पाहिजे. जर आपल्याला पडतं त्याच्याविषयी काय वाटणार? मला काय आनंद होणार का की वा वा जळले, आता अजून जळू दे आणि सगळीकडे आगी लावा? काय काय अनुभव म्हणजे काय अपेक्षा आहे तुला? आपण ते लहान लेकरांसाठी जगली. तर सर्व म्हणजे माणूस म्हणून मला हे वाईट वाटलं किंवा सर्वांनाच वाईट वाटेल. पण ते एवढ्या तळमळीने वाढवली. मग त्या म्हणजे एवढे कष्ट केल्यानंतर सुद्धा जर का हे यश किंवा हे अपयश आपल्याला मिळालं. नाही, ते सगळं माणसाचा ढोंगीपणा आहे. कुठे आग लागली, तोडली, पहिल्या वर्षी 100 झाडं तोडली, तेव्हा मी म्हणलं ठीक आहे, ज्याला तोडली त्याला पण समजावून सांगू बाबा की नको तोडूच तसं. माझं त्याच्यावर काय राग नाही, माझ्या जाळणाऱ्यावर राग नाही, म्हणजे कुणावर काय म्हणणार नाही. त्याला आपण सांगितलं तर पाहिजे. तो समोर आला तर आपण सांगू, नाहीतर करोडो लोकांना काय सांगणार आहोत? आपण आपलं काम करत राहायचं बस. लगेच कोळका आणून ढोंगे आणून बघा मला किती वाईट वाटलं, एक झाड मी कसं वाढवलं, तर काय कशाला ढोंग पाहिजे? आपलं आपण काम करतोय, आपलं आपण करायचं. जेवढी माणसं सामान्यात येतील त्यांच्याबरोबर अजून चांगलं काम करायचं आहे की नाही? कसं आहे माहिती आहे, एक गोष्ट मला परवा सांगितली होती. आमचे SR यादव सर आहेत शास्त्रज्ञ, त्यांनी सांगितलंय काय ते मी परवा नितीन गडकरींच्या त्यांच्याजवळ पण सांगितलं की राजकारणी लोक जे सगळे नट आहेत, जे सगळे सेलिब्रिटी आहेत, हिरो आहेत आणि सगळे खेळाडू स्टार आहेत, हा आपल्या देशाचा रोग आहे. कारण सगळे त्याच्याकडे धावले जातात आणि हे सगळे जण पैसे कमवतात आणि परदेशी गुंतवतात किंवा आपल्या देशात अजून काहीतरी करतात. असं नाही की टक्केवारीत माझं सगळ्यांवर विधान नसेल, पण टक्केवारीमध्ये फार कमी चांगले वागतील की ते नक्की पर्यावरणासाठी काय करतात. तर मला असं वाटतं की पहिलं झाडाला महत्त्व दिलं पाहिजे, सगळ्यांनी निसर्गाला पहिलं महत्त्व दिलं पाहिजे, पाण्याला, मातीला, पंचमहाभूताला. तर त्या दृष्टीने सगळं बघितलं पाहिजे. तर सगळ्यात मोठा सेलिब्रिटी कोणाला करायला पाहिजे? तर झाडाला करायला पाहिजे. तर ज्या दिवशी भारतातले 10 टॉप 10 झाडं प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातली 10 टॉप 10 झाडं, जिल्ह्यातली 10 झाडं, ह्यांना जेव्हा सेलिब्रिटीचा दर्जा येईल तेव्हा लोकांना कळेल की महत्त्वाची गोष्ट कुठली आहे. कारण आता आपलं टॉप 10 हिरो कोण, टॉप 10 खेळाडू कोण, पहिल्या 10 मध्ये आला, पहिल्या 10 मध्ये तो गेला, ऐंशीतून हा खाली आला, ऐंशीत त्याच्यातून तो पुढे गेला. हे काय आहे, त्या सगळ्या मुलांना तिकडे घेतलं जातं. असं नाही म्हणत की ह्याच्या खापरपंचवली ते झाड लावलं ते 300 वर्ष झालं आणि त्या झाडाची आता अवस्था आहे ते टॉप 10 मधल्या ह्या झाडाची ही क्वालिटी कमी झाली, त्यामुळे आता ह्या दुसऱ्या झाडानं तो मार्ग घेतलाय आणि त्याला आता ते महत्त्व आलंय. असं जेव्हा टी व्हीवर सगळं सुरू होईल ते सगळे जेव्हा मुलांच्या तेच आहे की ही झाडं किती महत्त्वाची आहेत आणि हे कुठे आहेत. आता देवराईमध्ये इतक्या टोकात राहिलेल्या देवरायांमध्ये ती झाडाच्याबद्दल कोणाला माहितीच नाही. आपल्याला देवरायच माहिती नाही. ही 300 वर्ष तुम्हाला ऑक्सिजन देणारं झाड, 300 वर्ष फळं देणारं झाड, 300 वर्ष सावली देणारं झाड, 300 वर्ष ह्याच्या पशुपक्ष प्राणी घरटी बिरटी जे होतात त्या सगळ्यांना देणारं झाड, ते किती महत्त्वाचं आहे. तर त्याचं महत्त्व जेवढं वाढेल तेव्हा ती सगळीकडे बरं. भरपूरच बोललो असं वाटतंय मला आता. धन्यवाद. आणि काही जर चुकून काय बोललोच असेल तर माफी बिफी काय मागत नाही. ही चूक झाली आता मान्य आहे मला. चला धन्यवाद. मनापासून धन्यवाद.
कारण तुमचं झाडांविषयीचं प्रेम, तुमच्या कविता ह्याच्यातनंही नक्कीच वेगळं कळत होतं. आणि आजपासनं इथनं प्रत्येकजण त्यांचे विचार किंवा त्यांनी जे आता वेगळे आपल्याला सांगितलं आहे ते निश्चित आम्ही त्याच्यावर प्रयत्न करू आणि याच्यासारखा जे काही शक्य होईल ते काम करण्याचा नक्की प्रयत्न करू. आपण हे मार्गदर्शन किंवा मनोगत व्यक्त केलं, मनापासून धन्यवाद. आता कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे, त्याच्या आधी एक छोटीशी विनंती करायची आहे. मी नगरचा आहे आणि गिरीश सरांना माहितीच आहे की माझे वडील 40-45 वर्ष नगरलाच होते. नाईलाजानी वय झाल्यामुळे मी पुण्यात कामाला असल्यामुळे आमच्याकडे येऊन राहिले. पण नगरचे जे ऋण आहे किंवा नगरचं जे हे आहे ते आम्ही कुटुंबीय कधीच विसरलो नाही. आणि त्याच्यासाठी स्नेहालयाचं जे निमित्त मिळालंय त्या निमित्ताने उत्तम कामासाठी आमचा नेहमीच इथे वाटा असतो. आज त्या निमित्ताने आमच्या नारळकर कुटुंबियांतर्फे माझ्या आई आणि वडिलांच्या वतीने मी एक स्नेहालयाला चेक देऊ इच्छितोय. तर माझ्या पत्नी विद्या नारळकर त्यांना मी विनंती करतो की गिरीश सरांना स्नेहालयासाठी धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे सयाजी शिंदे, आजच्या सत्कारार्थी नंदाताई, उज्ज्वलाताई, आमचे सगळे देणगीदार, प्रायोजक कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, ॲडव्होकेट सर, हे सगळेजण आज आमच्या विनंतीला मान देऊन आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्नेहालयावर प्रेम करणारे आमचे देणगीदार सर्व माणसं, सगळ्यांचे मनापासून आभार. कारण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या स्नेहालयाच्या टीमबरोबर आपणही आमच्या मागे नेहमीच असता. त्यामुळे आजच्या या प्रसंगी तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्या हॉलचे जे सहकारी आहेत, ज्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं, त्यांच्याही मनापासून आभार. आणि आजचा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. एकच विनंती आहे, स्नेहालयाचे जे काम करणारे आहेत त्या टीमला 1 मिनिटात वरती येण्याची मी विनंती करतो. सरांबरोबर एक ग्रुप फोटो आपल्याला काढायचा आहे, तर कृपया त्यांना पुढे कार्यक्रम आहे तर स्नेहालय नगर आणि स्नेहालय पुणे टीमनी कृपया लवकर स्टेजवर यावं. गिरीश